मला एक विचारायचं होतं. हा, बोला ना. तुम्ही त्या दिवशी लसाईचं म्हणलं संख्या ज्ञानाचे पण बरेच क्वेश्चन आहेत. काय काय? ते पण संख्या ज्ञान जे आपलं झालं ना पहिल्या दिवशी, हम्म विषम हम्म हम्म संख्या नैसर्गिक हम्म हम्म. त्याच्यावरचे पण बरेच प्रश्न आहेत. मग हो हो, ते पण त्याच्यावरती पण प्रश्न आहेत. ऍक्च्युली आपण ते सॉर्ट आउट केलेले नाहीये, पण लसावी नाही मसावीचे सरांना सेंड केलेत आज दुपारी. लसावी मसावीचे जे तुम्ही पाठवलेले ना. हा. नाही, नैसर्गिकचे ते संख्यांचे मी केले तर फोटो काढलेत त्याचे. मला मग म्हणलं तुमचा पाठवू थोडासा देत. आवाज कमी येतोय मॅडम. नाही, ते नाही, संख्यांचे जे आहेत ना फोटो काढलेले मी. मग ते पाठवू देत का? नाही नाही, कोणाला? म्हणजे ग्रुपवर टाकू दे कधी अच्छा अच्छा, संख्यांच्या हा रिलेटेड जे प्रश्न. क्वेश्चन आहेत. प्रश्न आहेत ते आन्सरिंग साठी ना. हा ठीक आहे, हा, पाठवा सरांना. क्वेश्चन पेपर मधले. ओके ओके, काही इश्यू नाही, पाठवा पाठवा. छान होईल. ऍक्च्युली आपलं सायन्स थोडं कव्हर, म्हणजे थोडस आज तो अर्धा राहिलेला चॅप्टर मधले 2-3 पॉईंट थोडे कव्हर करते, म्हणजे थोडं सायन्सचं पण कमी होईल पोर्शन आणि तुम्हाला पण तेवढंच इन्फॉर्मेटिव्ह माहिती भेटेल. आणि मॅथ्सचं राहिले तर टॉपिक आहेत आपले आता काय ते सरळ व्याज, शेकडेवारी वगैरे. तर त्यातले आपण आता लसावी मसावी तर तुम्हाला कन्सेप्ट कळली आणि कशा प्रकारे उदाहरण येतात हे पण कळले. आता त्या दिवशी तुम्ही मला जे सेंड केलेत ना, आता ते एक पेपर मध्ये कोणीतरी सेंड केले, ते मला जरा 2-3 पुस्तक दिसलेत. पण जे टेक्स्ट बुक मधले फोटो पाठवलेले ना, ते मी पाठवलेत करून सम्स. आणि वाटलं ते कळले नाही तर मग परत एक्सप्लेन करते. ओके. आता आपलं जे लेक्चर सुरू आहे सायन्सचं, तर त्याच्याबद्दल आता आपण घेऊया, बिकॉज टाइम आपल्याकडे कमी आहे. अजून जर मॅडम तुम्हाला आता काही. सायन्स घेणार का मॅथ्स घेणार आहे? सायन्स घेणार आहे मॅडम मी आता, कारण काल जो आपला टॉपिक झालता डोळ्यांचा, डोळ्यांचे आपण हे पाहिलं ना बरं, म्हणजे त्याच्यात. आम्हाला सायन्स नाहीये मॅडम, म्हणून विचारलंय. काय सायन्स नाहीये? सायन्स आणि किंवा मॅथ्स घेणार आहे तुम्ही? आता सायन्स घेणार आहे ना? हा, ऍक्च्युली काल आपला जो टॉपिक नंतर झालाय. मॅथ्स घेणार आहे का मग? बघू, वेळ भेटला तर घेऊया मॅथ्स ते. मला सवी मसावीचे कसं आहे मॅडम, सम. नाही मॅडम, अगोदर तुम्ही बोला. गणित घेतलं ना, सायन्सला आम्ही लिहू होऊ शकतो. बर बर. सायन्स नाही आहे आम्हाला, असं म्हणते मॅडम. ज्यांचं सायन्स नाही आहे त्यांना नको वाटतं त्यांनी लेफ्ट व्हा. आणि मॅडम आज सायन्सचं घेणार आहेत, काल अर्ध राहिलं होतं त्याला कंटिन्यू करत राहा. खूप साधं सोपं मॅडमने पण सांगितलंय. पुन्हा गणिताचं घेतलं तर कळणार नाही की सर? गणिताचं मग घेतलं तर शांत राहा, कळणार नाही मग ना मला. शांत राहा. जोपर्यंत मॅडम शिकवतात तेवढं बघत राहा, म्हणजे नुसतं बघा ते. शांत राहा म्हणजे नुसतं बघा. आणि जेव्हा ते मॅडम गणित चालू करतील तेव्हा तुम्ही चालू करा. चला मॅडम कंटिन्यू सर करा. सर हा. असं काही काही मुलांना सायन्स नाहीये, मग त्यांना कारण मग मी उद्या घेईल ना गणिताचं लेक्चर मग. मग आज तुम्ही फक्त सायन्सच घेणार ना? मग घेते सायन्स. मला वाटलं सगळ्यांचं आहे ना, मग सगळ्यांचे डाऊट्स ते नाही का दुपारी मी तुम्हाला सॉल्व्ह करून पाठवलेलं ना, तेच मी आता त्यांना एक्सप्लेन करणार होते. मग काय करणार ते करा ना तुम्ही काय करणार? पहिलं मॅथ्स घेणार आहे का सायन्स सायन्स. घेणार आहे? हा, मग मी आता सायन्स घेणार आहे ना माझे. तर सायन्स मधले अजून 2-4 पॉईंट क्लिअर करायचे आता. आहारचं पण राहिले, पोषण राहिले, ते करा राहिले. करा. करा तुम्ही सायन्सच घ्या. उद्या तुम्ही दुपारून काय करा, एक तास घ्या, त्याच्यामध्ये गणिताचं पूर्ण कव्हर करा, म्हणजे त्यांच्या त्रुटी पण होतील आणि नवीन 2 टॉपिक पण होतील. बर बर, बघा मुलांना काही हरकत नसेल तर मग आता नाही कंटिन्यू नाही, सायन्स सांगितले करते. मुलांना उद्या दुपारी रविवार आहे, येतात मुलं. फक्त तुम्ही टायमिंग आजच सांगून ठेवा, तसं मी टाकून ठेवतो त्यांना. बर बर. हो. अच्छा, ओके, थँक्यू. डोळ्यांचं काल आपण पाहिलं की मानवी डोळ्यांची रचना व दृष्टी, राईट. त्याच्यामध्ये आपण मानवी डोळ्यांची रचना कशी असते, डोळ्यांचे प्रकार, हे सगळं आपण डोळ्यांचे स्नायू, हे सगळं डोळ्याबद्दल बघितलं. आता डोळ्याबद्दल काय, डोळ्यांमध्ये पण दोष, म्हणजे दृष्टी दोष. आता हा टॉपिक आहे दोषशी रिलेटेड, म्हणजे की बाबा दृष्टी दोष म्हणजे काय आहे एक्झॅक्टली. तर त्याच्यावरती आपण आता बघणार आहे. दृष्टीदोष म्हणजे काय, की डोळ्यांच्या रचनेत किंवा कार्यातील त्रुटीमुळे वस्तू आपल्याला स्पष्ट दिसत नाहीत, धुसर दिसतात किंवा जवळचे लांबचे अंतर योग्य ओळखता येत नाही, म्हणजेच डोळ्यांची दृष्टी आपली सामान्य नसते. मग दृष्टीदोष
त्यालाच बोलतो की बाबा आपल्याला पुसट दिसतंय, किंवा काय काय म्हणतात रात्रीचं आम्हाला दिसत नाही, किंवा जवळच्या वस्तू दिसतात लांबच्या वस्तू दिसत नाही. ह्यालाच सगळ्याला काय म्हणायचं? दृष्टीदोष. मग विजन डिफेक्ट जो असतो, विजन डिफेक्ट ऑफ or visual impairment means a condition in which the eye cannot see objects clearly due to the defects in the structure or function of the eye. जे आपल्या डोळ्यांमध्ये डिफेक्ट्स आहेत बाबा, आपल्याला फंक्शन्स डोळ्यांचे वर्कआउट होत नाहीयेत, आपल्याला ब्लर विजन आहे, आपलं जे ऑप्टिक नर्व आहे ते प्रॉपरली वर्कआउट करत नाहीये, किंवा ऑप्टिक नर्व जे आहे ते प्रॉपरली मेंदूला संरचना किंवा मेसेज पाठवत नाहीये, हे जे आहे ते सगळं दृष्टीदोषामध्ये येतं. त्याच्यामध्ये दृष्टीदोषाचे काही प्रकार आहेत. त्या प्रकारामध्ये आपण एक एक प्रकारची इन्फॉर्मेशन बघणार आहे. आता बघा, सामान्य दृष्टीदोषाचे काही प्रकार असतात. पहिला दृष्टीदोष आहे निकट दृष्टीदोष किंवा निकट दृष्टिता. निकट दृष्टीदोष म्हणजे असतो मायोपिया. मायोपिया मीन्स व्हॉट? मायोपिया असा म्हणजे दृष्टीचा आजार आहे की लांबचे स्पष्ट दिसते पण जवळचे दुसर दिसते, म्हणजे जवळच त्यांना अस्पष्ट दिसतं, लांबचं क्लिअर दिसतं, फक्त जवळचं काय होतं? दुसर दिसतं. हे कशामध्ये होतं? निकटवर्तीय. हा सॉरी. निकट दृष्टीदोष मध्ये काय आहे? निकट म्हणजे काय? जवळचं त्यांना वस्तू स्पष्ट दिसते, फक्त दूरची वस्तू काय होते? दुसर दिसते. निकट म्हणजे जवळची वस्तू स्पष्ट दिसते आणि लांबची वस्तू त्यांना दुसर दिसते. ह्यालाच म्हणायचं निकट दृष्टीदोष म्हणजेच मायोपिया. याचे कारण काय असतं? डोळ्याचा जो गोळा आहे तो काय होतो? लांब होतात, किंवा नेत्रभिंग जे आहे अपवर्तन शक्ती जी आहे ती काय होते? दृष्टीपटलाच्या पुढे तयार होते, म्हणजे तिथे एक पडदा तयार होतो. त्यामुळे काय होते की बाबा आपल्याला जवळची वस्तू डोळ्यांना स्पष्ट दिसते, फक्त लांबची वस्तू दिसत नाहीये. मग ती लांबची गोष्ट आपल्याला जवळ दिसण्यासाठी किंवा स्पष्ट दिसण्यासाठी कोणती लेन्स वापरतात? कॉन्केव्ह लेन्स वापरतात. कोणती लेन्स वापरतात? कॉन्केव्ह. तर आता हे थोडेसे पॉइंट तुम्ही राईट डाऊन थोडंसं करा की दृष्टीदोष म्हणजे काय, हे मी तुम्हाला एक्सप्लेन केलं. दृष्टीदोषांचे काही प्रकार, त्याच्यामध्ये पहिला कोणता आहे? निकट दृष्टीदोष. त्यालाच काय म्हणायचं? मायोपिया. मायोपिया म्हणजे काय आहे की बाबा जवळचं त्यांना दिसतं, फक्त लांबचं दिसत नाही. ह्या कंडिशन मध्ये कोणती डॉक्टर लेन्स यूज करायला रेफर करतात? कॉन्केव कॉन्केव्ह लेन्स. कॉन्केव्ह लेन्समुळे काय होतं? त्यांना वस्तू ज्या अस्पष्ट दिसतात ते त्या डोळ्याचे भिंग आहे, अवतल भिंग, त्याला मराठीत म्हणतात अवतल भिंग. कॉन्केव्ह लेन्स आहे तो दोष सुधारण्यासाठी वापरलं जाणारं भिंग आहे. कोणत्या लेन्स वापरतात? कॉन्केव्ह लेन्स. ओके, राईट डाऊन थोडस हिंट वाईज चॅप्टर ह्याच्यावरती नोटबुक वरती राईट डाऊन करा. पहिला पॉइंट कळला, निकट दृष्टीदोष म्हणजे काय आहे? हो मॅम. कॉन्केवला मराठीमध्ये काय म्हणतात मॅम? कशाला? कॉन्केवला अवतल भिंग. अवतल भिंग. अवतल भिंग. निकट दृष्टीदोषासाठी कॉन्केव्ह लेन्स म्हणजेच अवतल भिंग वापरतात. त्यात अवतल भिंग किंवा कॉन्केव्ह लेन्समुळे काय होतं? त्याचा दोष जो आहे निकट दृष्टीदोष तो नाहीसा होतो. त्याच्यामुळे आतमध्ये रेज जातात आणि डोळ्यात जे दूरचं दिसत नव्हतं ते दिसायला मदत होते. आता दुसरा पॉइंट आहे दूरदृष्टी किंवा दूरदृष्टीदोष, किंवा त्याला म्हणू शकता दूरदृष्टिता किंवा हायपरमेट्रोपिया. हायपरमेट्रोपिया म्हणजे काय आहे? हायपरमेट्रोपिया इज अ डिफेक्ट of vision in which distance objects appear clear but nearby objects appear blurred. मगाशी जे मी चुकून तुम्हाला बोललो तेच सेंटेन्स आहे की दूरदृष्टी म्हणजे काय आहे? डोळ्याचा असा दोष आहे ज्यामध्ये दूरच्या वस्तू स्पष्ट दिसतात, फक्त जवळच्या वस्तू दिसत नाही, त्याला म्हणायचं हायपरमेट्रोपिया. दूरदृष्टी दोष म्हणजे काय आहे? जवळच्या वस्तू त्या माणसाला ज्या दूरच्या वस्तू स्पष्ट दिसतात, फक्त जवळच्या वस्तू त्याला स्पष्ट दिसत नाहीत, अस्पष्ट दिसतात, त्याला म्हणायचं दूरदृष्टी दोष. आता दूरदृष्टी दोषाची कारण काय असू शकतात? डोळ्याचा जो गोळा आहे आकाराने लहान असतो किंवा नेत्रभिंगाचा अपवर्तन शक्ती कमी राहते, त्यामुळे काय होते? प्रतिमा दृष्टीपटलाच्या मागे तयार
होते ती होत नाही. दृष्टिपटल म्हणजे पाठीमागे जे आहे का नाही आपल्या, काय शिकवलेलं काल? दृष्टिपटल म्हणजे काय होतं? रेटिना. छान. पाठीमागे जे होतं दृष्टिपटल, रेटिना, ते ऑप्टिक नर्व पर्यंत जात नाही. म्हणून काय उद्भवतंय? दृष्टिदोष कोणता तयार होतोय? दूरदृष्टिदोष होतोय. मग काय केलं पाहिजे त्याच्यासाठी? कोणती लेन्स वापरली पाहिजे? कॉन्व्हेक्स लेन्स वापरली पाहिजे. त्याच्यासाठी डॉक्टर रेफर करतात, उत्तल भिंग वापरण्यासाठी सांगतात, किंवा ते आपल्याला ते काचेमध्ये लावून देतात. उत्तल भिंग. कोणती भिंग? उत्तर भिंग. उत्तल भिंग. उत्तर नाही, उत्तल. तलात. उत्तल भिंग म्हणजेच कॉन्व्हेक्स लेन्स. पहिला बघितला निकट दृष्टिदोष. निकट दृष्टिदोष मध्ये काय होतं? एकदा सांगा, निकट दृष्टिदोष मध्ये काय होतं? दूर दूरचं सांगा. कमी दिसतं आणि जवळचं स्पष्ट. लांबचं दिसतं, जवळ दिसत नाही. निकट दृष्टिदोष मध्ये आपल्याला जवळची वस्तू दिसते पण लांबची दिसत नाही. आणि दूरदृष्टिदोष मध्ये काय होतं? लांबची वस्तू आपल्याला दिसते पण जवळची वस्तू दिसत नाही. अस्पष्ट म्हणजे दिसत नाही. आणि निकट दृष्टिदोषसाठी कॉन्केव्ह लेन्स वापरतात. दूरदृष्टिदोष नाहीसा करण्यासाठी कॉन्व्हेक्स लेन्स वापरतात. कॉन्व्हेन्स. कॉन्व्हेक्स लेन्सला काय म्हणतात? उत्तल भिंग. उत्तल भिंग. उत्तल भिंग. आणि कॉन्केव्ह लेन्सला म्हणतात अवतल भिंग. बरोबर ना? हे झाले 2 पॉइंट. आता तिसरा आहे वृद्ध दृष्टिता. वृद्ध दृष्टिता म्हणजे काय? की बाबा वयोमानामुळे आपल्याला डोळ्यांना आलेला दृष्टिदोष म्हणजेच वृद्ध दृष्टिता. म्हणजे प्रेस्पायोपिया. प्रेस्पायोपिया म्हणजे काय? तर वृद्ध दृष्टिता, की बाबा वाढत्या वयामुळे जे आजी आजोबा असतील किंवा 40 क्रॉस 60च्या पुढे जे लेडीज आहेत, जेंट्स आहेत, त्यांना वयामानानुसार जे डोळ्यांना दोष येतोय त्याला म्हणायचं वृद्ध दृष्टिता. आता हे कशामुळे होतं? वय वाढल्यामुळे डोळ्याच्या लेन्सची लवचिकता ऑटोमॅटिकली कमी होते, त्यामुळे जवळच्या वस्तू स्पष्ट दिसत नाहीत. या अवस्थेलाच कोणती अवस्था म्हणतात किंवा कोणता दोष म्हणतात? वृद्ध दृष्टिता म्हणतात. increasing age, elasticity of the eye lens decreases, making it difficult to see nearby objects clearly. आता हे बघा, ह्याच्यामध्ये दिले बघा, निकट दृष्टिदोष, दूरदृष्टिदोष. दिसतंय का निकट दृष्टिदोष मध्ये? बघा, निकट दृष्टिदोष आणि दूरदृष्टी, हायपर मेट्रोपिया आणि मायोपिया. वृद्ध दृष्टिता म्हणजे काय आहे? वय वाढल्यामुळे डोळ्यांच्या लेन्सची लवचिकता कमी होते, त्यामुळे जवळच्या वस्तू त्या माणसाला काय स्पष्ट दिसत नाहीत. त्या अवस्थेला म्हणतात वृद्ध दृष्टिता म्हणतात. त्यालाच काय म्हणतात? प्रेस्पायोपिया. प्रेस्पायोपिया म्हणजेच त्याचं कारण काय आहे? वयानुसार डोळ्याच्या लेन्सची लवचिकता कमी होणे. अजून काय? जवळच्या अक्षर वा वस्तू स्पष्ट नाही दिसत म्हणजेच अस्पष्ट दिसणे. आणि त्याच्यासाठी कोणती लेन्स वापरतात? कॉन्व्हेक्स लेन्स वापरतात. म्हणजेच उत्तल लेन्सचे चष्मे कशासाठी वापरतात? वृद्ध दृष्टिता, जे वयोमानानुसार ज्यांना दृष्टिदोष झालेला आहे त्यांच्यासाठी कोणती लेन्स यूज करतात? कॉन्व्हेन्स. वृद्ध दृष्टितासाठी कॉन्व्हेक्स वरती जी केली दृष्टिदोषामध्ये कॉन्व्हेक्स लेन्स यूज केलेली, तीच वृद्ध दृष्टितामध्ये लेन्स यूज करतात. कॉन्व्हेक्स म्हणजे उत्तलभिंग वापरतात, लेन्सचे चष्मे वापरतात. वृद्ध माणसांना बघा, जवळचं वाचन करताना अडचण होते, पेपर वगैरे वाचताना त्यांना दिसत नाही जवळच्या गोष्टी लिहिलेल्या छोट्या अक्षरामधल्या. मग त्या कंडिशन मध्ये काय करायला लागते? की कॉन्व्हेक्स डॉक्टर रेफर करतात की कॉन्व्हेक्स लेन्स यूज करायचे. आता कॉन्व्हेक्स, कॉन्केव्ह ह्या लेन्सचं काय आहे? जे रेज आहेत, हे जे रेज दिसतात, हे किरण दिसतात, ते किरण काय करतात? ते व्यवस्थित ऑप्टिक नर्व पर्यंत नेण्याचं काम हे जे भिंग आहे. आता आपण एखादी वस्तू बघतोय, आपण डोळ्याला आपली एखादी
वस्तू दिसते. काय होते डोळ्याला दिसलंय, रेटिना कॅप्चर करतोय, पाठीमागं ऑप्टिक नर्वला सेंड करतोय. ऑप्टिक नर्व मेंदूला सांगतोय बाबा हा पुढं आहे, एक टेबल आहे, ग्लास आहे, एक काय गाडी आहे, काय आहे, XYZ भिंत आहे, असं हे सांगतंय मेंदूला. आपलं पाठीमागे रेटिना ऑप्टिक नर्व हे कंडिशन आहेत. बट जेव्हा हे दृष्टीदोष तयार होतात तेव्हा काय होतंय, निकट दृष्टीदोष मध्ये आपल्याला दिसत नाहीये बाबा लांबचं. तर काय होतंय, हे जे रेज आहेत लेन्समुळं काय होतंय, जे लेन्स बसवलेत मध्ये ते रेज प्रॉपर रेटिना वरती रिफ्लेक्ट करून ऑप्टिक नर्व कडे जातात आणि व्यवस्थित मेंदूला आपल्या मेसेज ट्रान्समिट करतात. हे काम कॉन्केव किंवा कॉन्व्हेक्स लेन्स फक्त ऑटोमॅटिकली जे रेज पडतात ते आपल्या रेटिना आणि डोळ्यांपर्यंत पाठीमागे ऑप्टिक नर्व पर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करतात. लेन्सचा हाच उपयोग आहे. ओके, त्यामुळे आपण चष्मे यूज करतात ते दृष्टीदोष पूर्ण नाहीसे करत नाहीत, पण जोपर्यंत आपण चष्मा यूज करतोय तोपर्यंत काय होतंय, ते पुढून येणारे रेज आहेत. आता सपोज कॉन्केव्ह लेन्स आहे, कॉन्व्हेक्स लेन्स आहे, तर त्या प्रकारे ते यूज होतात. ओके, इथपर्यंत समजलं? मॅम वयोवृद्ध जे आहेत त्यांच्यासाठी क्रिस्टलिन लेन्स किंवा बायफोकल लेन्स असते ना मॅम, म्हणजे त्यांना काही काही लोकांना जवळचं पण दिसत नाही, अशा लोकांसाठी तर तुम्ही म्हणलाय ना कॉन्व्हेक्स लेन्स असते म्हणून. हा, कॉन्व्हेक्स लेन्स मोस्ट प्रोबेबली कॉन्व्हेक्स लेन्स यूज करतात. बायफोकल लेन्सचा हे काय आहे, मिनिंग काय आहे? बायफोकल म्हणजे दोन्ही, म्हणजे म्हणजे कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्हचं पण ते काम करतं बायफोकल लेन्स, बरोबर ना? पण हा. बरोबर आहे की बाबा बायफोकल मीन्स व्हॉट, की ते जर त्या माणसा, पण वयोवृद्धाचा प्रॉब्लेम काय आहे, वयोवृद्धाची डेफिनेशनच काय आहे, की बाबा त्याला जवळचा प्रॉब्लेम आहे, त्याला वयानुसार जवळचं कमी दिसतंय. मग जवळचं कमी दिसतंय म्हणून तिथं त्यांनी कोणती कॉन्व्हेक्स लेन्स यूज केली. आता जर ज्या वृद्ध माणूस आहे त्याला दोन्ही पण वस्तू दिसत नाही, म्हणजे त्याला दोन्ही पण दूरचं पण नाही आणि जवळचं, मग त्या कंडिशन मध्ये बायफोकल लेन्स यूज करतात. म्हणजे तुम्ही बघा कसा अर्थ लावून घ्या. हे बघा, जवळचं जेव्हा त्या माणसाला व्यक्तीला दिसत नाही तेव्हा कोणती लेन्स आहे, कॉन्व्हेक्स कॉन्व्हेक्स. लेन्स आहे. दोन्ही पण त्या व्यक्तीला दिसत नाही तर ऑब्विसली डेफिनेटली तो बायफोकल लेन्स यूज करणार आहे, बिकॉज डॉक्टर त्याला तेच रेफर देणार आहे, दोन्ही पण त्याच्यामध्ये रेज येणार आहेत, त्यामुळे त्याला बायफोकल लेन्स यूज करणार आहेत. ओके, आता मी तुम्हाला सांगताना डेफिनेशन कशी पुस्तका थ्रू सांगितली, काय सांगितली, की बाबा वाढत्या वयामुळे त्या माणसाच्या डोळ्यातली लवचिकता कमी होते, त्यामुळे त्याला जवळच्या वस्तू स्पष्ट दिसत नाही. जवळच्या वस्तू स्पष्ट दिसत नाही म्हणून त्यांनी कोणता उच्चार कुठल्या लेन्सचा केलाय, कॉन्व्हेक्स लेन्सचा उच्चार केलाय. आता तो म्हातारा जो वृद्ध माणूस आहे त्याला दोन्ही पण दिसत नाहीये, तर डेफिनेटली दे यूज बायफोकल लेन्स. ओके ओके. ओके, चौथा पॉइंट आहे दृष्टी वैषम्य. दृष्टी वैषम्य म्हणजे काय? अस्टिग्नम्टिझम. अस्टिग्नम्टिझम काय आहे दृष्टी वैषम्य? दृष्टी वैषम्य म्हणजे डोळ्याच्या ज्या कॉर्निया आहेत, कॉर्निया किंवा लेन्स आहेत, त्याचा आकार अनियमित वाकलेला किंवा अंडाकृती झाल्यामुळे प्रकाश किरण योग्य प्रकारे रेटिनावरती केंद्रित होत नाहीत, त्यामुळे वस्तू वाकलेल्या, धुसर किंवा अस्पष्ट दिसतात. या दोषाला दृष्टी वैषम्य असे म्हणतात. काय म्हणतात दृष्टी वैषम्य म्हणजे आपला डोळा जो आहे, कॉर्निया आणि लेन्स आहे, त्याचा आकार कधी कधी काही काहींचे बघा डोळे थोडेसे ज्यांना बघा थायरॉइडचा त्रास आहे किंवा ज्यांना बीपी मुळे तोंड सुजलेलं असतं, त्यांच्या डोळ्यांच्या ह्या कॉर्नियांच्या बाजू थोड्याशा वाकल्यासारख्या झालेल्या असतात. त्यामुळे काय होतं, की बाबा आपलं जे बुबुळ आहे किंवा बुबुळावरती प्रकाश किरण योग्य प्रकारे रेटिनावरती जात नाही पाठीमागे, आणि ते ऑप्टिक नर्व पर्यंत आपल्याला मेसेज, ऑप्टिक नर्व पर्यंत ते रेज पोहोचत नाहीत. मग ऑप्टिक नर्व मेंदू पर्यंत ते चालना देत नाही. सो मग आपल्याला पुढची जी गोष्ट आहे ती धुसर दिसणे किंवा अस्पष्ट दिसणे, त्याला त्या दोषाला काय म्हणतात? दृष्टी वैषम्य म्हणतात. की बाबा वाकलेला किंवा अंडाकृती झाल्यामुळे प्रकाश किरण योग्य प्रकारे येत नाही. त्याच्यामध्ये काय होतंय, डोळ्याचा काय आजार नाहीये ह्याच्यामध्ये काय होतंय, आपल्या डोळाच कॉर्निया लेन्स वरतीच प्रकाश व्यवस्थित न पडल्यामुळे रेटिना त्याच्यावरती फोकस करू शकत नाहीये. डोळा हाय तिथंच आहे,
डोळा हाय तिथंच आहे, फक्त थोडा बेंड झाल्यामुळे आपल्याला प्रकाश रेटिनापर्यंत जात नाहीये, म्हणून त्या दोषाला दृष्टिवैषम्य म्हणतात. म्हणजे त्याचा काही संबंध नाही की डोळ्यामध्ये काही प्रॉब्लेम वगैरे, डोळ्यामध्ये प्रॉब्लेम नाहीये, फक्त जो डोळ्याच्या बाहेर कॉर्निया आहे, लेन्स आहे, त्याचा आकार वाकल्यामुळे, अंडाकृती झाल्यामुळे प्रकाश किरण रेटिनावरती पडत नाहीत, मग ऑप्टिक नर्व ते मेंदूला चालना किंवा मेसेज देत नाहीये, त्यामुळे हा दोष निर्माण होतोय. त्याचं नाव आहे, काय आहे तो दोष? दृष्टिवैषम्य. ओके, आता हे झाले 4 पॉइंट. कोणकोणते पाहिलेले आपण? निकट दृष्टिता किंवा निकट दृष्टी दोष, दुसरा आहे दूरदृष्टी दोष, वृद्ध दृष्टी दोष किंवा वृद्ध दृष्टिता आणि दृष्टी वैषम्य. आता थोडस इन्फॉर्मेशन द्या मला. मायोपिया जे आहे निकट दृष्टी दोष, त्याच्यामध्ये काय काय इन्फॉर्मेशन आहे? थोडं म्हणजे एक एक ओळ सांगा फक्त. काय आहे मायोपियामध्ये? निकटवर्तीय दोष, दृष्टिदोष लांबचे जवळचा कमी दिसतं आणि दिसत जवळची वस्तू स्पष्ट दिसते. कोणती लेन्स यूज करतात? कॅनकेव. अवतल राईट, कॉन्केव. दुसरा आहे दूरदृष्टी. दूरचं स्पष्ट दिसते दूरदृष्टी आणि दोष, जवळचं अस्पष्ट दिसते. हायपरमेट्रोपिया. बरोबर, काय आहे त्याच्यामध्ये? दूरचं स्पष्ट दिसतं आणि जवळचं अस्पष्ट दिसतं. लेन्स कोणती यूज करतात? कॉन्व्हेक्स. कॉन्व्हेक्स. वृद्ध दृष्टिता म्हणजे काय? वाढत्या वयामुळे होणाऱ्या डोळ्यातील दोष. व्हेरी गुड. वाढत्या वयामुळे होणाऱ्या डोळ्याचे जे जवळच्या वस्तू फक्त त्या माणसाला स्पष्ट दिसत नाहीत. आता त्या मॅडमनी सांगितल्यानुसार जर वृद्ध माणसाला दोन्ही पण दिसत नसतील तर ते कोणते लेन्स यूज करणार? बायफोकल लेन्स. आणि तो वृद्ध माणसाला जवळचीच वस्तू फक्त दिसत नाहीये तर तो कोणती लेन्स यूज करणार? कॉन्व्हेक्स लेन्स. कॉन्व्हेक्स. फक्त रट्टा मारायचा नाहीये, आपण मगअप करायचं. काय मगअप करायचंय? जवळचा असेल तर कोणती लेन्स? कॉन्व्हेक्स. लांबचा असेल तर कॉन्केव. ओके, म्हणजे अवतल भिंग कॉन्केव. कॉन्व्हेक्स मीन्स व्हॉट? उत्तल भिंग. बायफोकल, आता मराठी नाही माहिती. बायफोकल म्हणजे दोन्ही पण त्याच्यामध्ये इन्क्लूड असतात. ओके, त्याला बायफोकल लेन्स म्हणतात. आता आपण तिसरं काय बघितलं? वृद्ध दृष्टिता झाली. चौथं बघितलं दृष्टिवैषम्य. आता दृष्टिवैषम्य म्हणजे काय सांगितलं मी? की बाबा डोळ्यांचा आकार किंवा कॉर्निया लेन्स आहे. सांगा सांगा. डोळ्यांचा कॉर्नियाचा आकार वाकल्यामुळे हा दृष्टिवैषम्य होतो. हो, काय आकार वाकल्यामुळे काय होते? आकार वाकतोय पण आतमध्ये काय प्रोसिजर होते? आतमध्ये काय प्रोसिजर होते? आतमध्ये बाबा जे प्रकाश किरण आहेत ते रेटिनावरती योग्य प्रकारे पडत नाहीत किंवा रेटिना ते रिकॉग्नाइज करत नाही किंवा ते रेटिना म्हणजे रेटिना ऍब्झॉर्बच करत नाहीये ते रेज. मग रेटिना जर ऍब्झॉर्ब करत नाहीये तर ऑब्विसली रेटिनाने ऍब्झॉर्ब केलं नाही किंवा केंद्रित केलं नाही, फोकस केलं नाही तर तो ऑब्विसली ऑप्टिकल नर्व्हला काय सेंड करणार? आणि जर ऑप्टिकल नर्व पर्यंत काय आलंच नाही तर ऑप्टिकल नर्व आपल्या ब्रेनला काय पाठवणार? कोणती छाया म्हणजे प्रतिकृती त्यांनी जी छापली आहे डोळ्यामध्ये ते पाठवणार आहे? बिकॉज आपल्या डोळ्याचे जे लेन्स आहेत त्या अंडाकृती वाकल्यामुळे प्रकाश किरण रेटिना पर्यंत योग्य प्रकारे पडत नाही किंवा रेटिना ते रिकॉग्नाइज योग्य प्रकारे करत नाही, त्यामुळे ऑप्टिक नर्व ऑटोमॅटिकली हा डेटा पुढे सेंड करणार नाहीये. ओके, त्यामुळे ह्या दोषाला दृष्टिवैषम्य असे म्हणतात. समजलं का? दृष्टी वैषम्य. अस्टिग्नॅटिझम म्हणजे काय आहे नक्की? ओके, समजलाय हा पॉइंट दृष्टिवैषम्यचा? येस मॅम, समजले. त्याच्यासाठी सिलेंड्रिकल लेन्स असतात, ते चष्मे यूज करतात. सिलेंड्रिकल लेन्स ज्या असतात ना त्या सिलेंड्रिकल लेन्स वापरतात. दृष्टी वैषम्यासाठी कोणते लेन्स यूज करतात? सिलेंड्रिकल लेन्स यूज करतात. लक्षात ठेवा किंवा राईट डाऊन करा. सिलेंड्रिकल. ओके, अजून आहे आता मेन आहे. मेन म्हणजे आपल्याला माहित असलेला किंवा आपण त्याच्यावरती अवेअर असलेला टॉपिक पॉइंट मोतीबिंदू. त्यालाच म्हणतात कॅटरॅक्ट.
कॅटरॅक्ट म्हणजेच मोतीबिंदू. आता मोतीबिंदू तुम्हाला माहिती असेल की बाबा मोतीबिंदू नक्की काय आहे. माहितीये का कुणाला मोतीबिंदू काय आहे, सांगू शकाल का? मोतीबिंदू म्हणजे काय आहे? माहित आहे मॅम. पडदा येते मॅडम. आ डोळ्यावर पडदा येते एवढंच काय? माहिती आहे. धुसर दिसते, हा, स्पष्ट दिसत डोळ्यां नाही. बरोबर. डोळ्यांचं जी लेन्स आहे, जे डोळ्यांची आपली जी लेन्स आहे, त्या लेन्स वरती धुसरपणा म्हणजेच काय अस्पष्ट थर तयार होतो. ज्याच्यामुळे काय होतं, प्रकाश किरण जे बाहेरून प्रकाश किरण योग्य प्रकारे रेटिनावरती पडत नाहीत. मग त्यामुळे काय होतं, आपली दृष्टी ऑटोमॅटिकली कमी होते. या अवस्थेला कोणती अवस्था म्हणतात? मोतीबिंदू म्हणतात. काय आहे मोतीबिंदू? जी आपली लेन्स आहे त्या लेन्स वरती अस्पष्टपणा किंवा धुसरपणा किंवा थर एक अस्पष्ट थर तयार होतो. त्याच्यामुळे काय होतंय, ऑब्विसली जर तो अस्पष्ट थर आपल्या लेन्स वरती तयार झालाय तर रेटिना पर्यंत प्रकाश किरण पोहोचवणार आहे का? नाही. त्यामुळे आपला मेंदू सुद्धा ते रेकग्नाइज करणार नाही. ऑप्टिक नर्व काय मेसेज सेंड करणार आहे पुढं? काहीच नाही. त्यामुळे त्या अवस्थेला लेन्स वरती जे धुसरपणा येतोय त्या अवस्थेला कोणता अवस्था बोलायची किंवा कोणता दोष बोलायचा? मोतीबिंदू, कॅटरॅक्ट. ओके, इथपर्यंत समजलं की बाबा मोतीबिंदू काय आहे? याच्यासाठी लेन्स हा, सांगणार आहे. हे समजलं? हे समजलं? हो हो. कॅटरॅक्ट. हा, तर हे कॅटरॅक्ट का म्हणजे त्याचं कारण काय काय असू शकतं बघा. कॅटरॅक्ट हे बघा, जेव्हा वय वाढते किंवा जखम होते, एखाद्याला मधुमेह आहे, औषधं खूप एखादं आजारी व्यक्ती म्हणजे बीपी शुगर त्याला आहे, HIV आहे, त्यांना रोज रोज टॅबलेट मेडिसिन्स घ्यायला लागतात. अशा लोकांमध्ये मोतीबिंदूचे प्रमाण जास्त दिसतं. परिणाम काय आहे? परिणाम आहे की दृष्टी काय होते? धूसर होते. रात्री रात्री तर त्या माणसाला खूप अडचण येते बघण्यासाठी. आणि ह्याच्यावरती आपण काय करू शकतो? ह्याच्यावरती जी लेन्स दिलीये किंवा ह्याच्यावरती एक सर्जरी आहे किंवा एक शस्त्रक्रिया केल्याशिवाय शस्त्रक्रिया केल्यानंतरून त्या माणसामध्ये जवळ लांब त्याच्यावरून डॉक्टर ठरवून लेन्स देतात. तर ह्याच्यामध्ये असं नाही की बाबा लेन्स देणारच आहेत, हीच पर्टिक्युलर लेन्स देणार आहे. माणसावरती डिपेंड आहे. त्याचं ऑपरेशन केल्यानंतर बाबा त्याला लांब जवळ काय दिसतंय त्याच्यावरती ठरवून डॉक्टर त्याला लेन्स रेफर करणार आहेत. ओके, लेन्स 3-4 प्रकारे आहेत. एक आहे कॉन्व्हेक्स, दुसरे आहे कॉन्केव, कॉन्व्हेक्स, सिलेंड्रिकल, बायफोकल. हे तर आपण बघितले. अजून आपल्याला दिसल्या की मी सांगते. पण जवळ लांब दोन्ही एकत्र, सिलेंड्रिकल जर वाकडा तिरपा असेल तर ह्या लेन्स यूज करतात. ओके, हे कळलं. मोतीबिंदूचं कळलं. मोतीबिंदूला शस्त्रक्रिया म्हणजे सर्जरी शिवाय ऑप्शन नाही. सर्जरीने ते काय करतात, ते जो अस्पष्ट भाग आहे तो कट म्हणजे काढून टाकतात किंवा क्लीन करतात. आणि त्याच्यानंतरून जर त्या जो पर्टिक्युलर पेशंट आहे त्याला डॉक्टर चेकअप नंतरून लेन्स रेफर करतात. ओके, कळलं मोतीबिंदू काय आहे? मोतीबिंदू कशामुळे होतो सांगा बरं परत एकदा. आणि मोतीबिंदूची कारणं सांगा की का कोणत्या लोकांमध्ये मोतीबिंदू दिसू शकतो? मधुमेह, बीपी आणि हम्म, शुगरचं ते प्रॉब्लेम असेल तर त्यांचा परिणाम होतो. आणि डोळ्यावर अस्पष्टपणा आला, धुसरपणा झाला तर मोतीबिंदू होऊ राईट. शकतो. आता बघा, हे झालं मोतीबिंदू. आता 6वा पॉइंट आहे काचबिंदू. काय आहे? काचबिंदू. त्यालाच म्हणतात ग्लॉकोमा. ग्लॉकोमा म्हणजे काचबिंदू. आता हे काचबिंदू म्हणजे नक्की काय आहे? डोळ्याच्या ज्या आतमध्ये भाग आहे, इंट्राक्युलर प्रेशर. आता डोळ्याच्या आतमध्ये जो भाग आहे इंट्राक्युलर, आता इथं बघा सरांनी मोतीबिंदूची आकृती दाखवली. आय विथ कॅटरॅक्ट. बघा डोळा कसा असतो आधी आणि नंतर न त्या लेन्स वरती दुसरपणा आलेला आहे. राईट? दिसली का त्या डायग्राम मध्ये? हो मॅम, दिसलं. बघितलं ना? हा हा. आता काचबिंदू म्हणजे बघा डोळ्याच्या आतमध्ये जे द्रव असतं ना, इंट्राक्युलर प्रेशर म्हणजे आपण त्या द्रव्यामुळे वाढतो, ज्याच्यामुळे ऑप्टिक नर्व जे आहे दृष्टीतंतू हळूहळू नुकसान होतात.
काचबिंदू मध्ये काय होतं बघा, आतमध्ये तो गोल डोळा होता त्या दिवशी हे बघा इथं शेजारी आकृती आहे ती त्याच्याची नाहीये, पण मी सांगते. डोळे आहेत ना, हे 2 डोळे, त्याच्या शेजारी एक असं अंडाकृती एक आकृती आहे, दिसली? दिसली. हा, ते पाठीमाग ऑप्टिक नर्वच्या ऑप्टिक, हा थांबा सर दाखवतात ते काचबिंदू. मॅम हे जास्त तर मेजॉरिटी वयोवृद्ध माणसालाच होते ना, काचबिंदू, मोतीबिंदू. हा, वयोवृद्धच माणसाला होते. बट त्यांनी सांगितलं ना की वयामुळे अबाव 40-50, अजून काय शुगर, जे औषध मेडिसिन जास्त घेतात ते त्या लोकांना. आता काचबिंदू बघा, ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये तुम्हाला एक डायग्राम, आपण त्या दिवशी डोळ्यांची डायग्राम आठवा फक्त डोळ्यासमोर. त्याच्यामध्ये काय होतं, तो गोल डोळ्याच्या पाठीमाग असा फुगीर भाग होता, त्याच्या पाठीमागं ऑप्टिक नर्व होतं, बरोबर ना? आता सपोज हा डोळ्याचा हा फुगीर भाग दिसतोय ना, हा गोल, की त्यांनी एरो करून डोळा दाखवलाय. हा जो फुगीर भाग आहे त्याच्या पाठीमागे ऑप्टिक नर्व आहे, एवढं माहितीये ना? येस मॅम. हा, तर मला सांगण्याचं काय सांगायचं मला, ते डोळ्याचं जे गोल आहे ना पाठीमागचं, त्याच्यामध्ये इंट्राक्युलर प्रेशरचं म्हणजे काय, डोळ्याच्या आतल्या भागात ते द्रव आहे, जेली सारखा भाग आहे, त्याच्यावरती दाब आल्यामुळे ज्या ऑप्टिक नर्व आहेत का नाही, त्याच्यावर दाब आल्यामुळे ऑप्टिक नर्वचं नुकसान होतं. जे ऑप्टिक नर्व आहेत पाठीमागच्या, त्यांचे तंतू हळूहळू नाहीसे होतात किंवा त्यांचं नुकसान होतं. त्याच अवस्थेला आपण म्हणायचंय काचबिंदू म्हणायचं. त्यामुळे काय होते, दृष्टी काय होते, हळूहळू कमी होते आणि उपचार न केल्यास डिरेक्टली त्या माणसाला आंधळेपणा येऊ शकतो, ब्लाइंडनेस येऊ शकतो. हे खूप म्हणजे जराशी सिरियस कंडिशन आहे. काय आहे काचबिंदू मध्ये, कारण ऑप्टिक नर्वच तंतू त्याचे काय होतात, ते तंतू त्याचे टिश्यू काय होतात ते, की बाबा त्या टिश्यूला नुकसान होतंय. कशामुळे नुकसान होतंय, की बाबा त्याचं जे द्रव्य आहे, जे त्याचा इंट्राक्युलर प्रेशर आहे, त्या जेली सारखा पांढरा भाग आहे गोल पाठीमागे, त्याचा दाब कशावरती येतोय, ऑप्टिक नर्व वरती येतोय. काय येतोय ऑप्टिक नर्व वरती, बिकॉज त्याचं जे पाणी आहे ते जास्तीत जास्त बाहेर नाही पडत आहे, त्याचा दाब आहे डोळ्यांच्या पाठीमागे ऑप्टिक नर्वला, त्याचा दाब सहन करायला लागतोय. सहन करून करून शेवटी त्याचे तंतू खराब होतात, ते नुकसान होतात ते. त्यामुळे काय होऊ शकतं, डिरेक्टली त्या माणसाला जर योग्य वेळी उपचार नाही केला तर आंधळेपणा, ब्लाइंडनेस येऊ शकतो. म्हणजे त्याला दृष्टीच म्हणजे पुढचं त्याला कधीच काही दिसणार नाही, आंधळेपणाच येऊ शकतो डिरेक्टली, जर त्यांनी उपचार योग्य प्रकारे घेतला नाही तर. त्यालाच म्हणायचं काचबिंदू. ग्लॉकोमा म्हणजे काय आहे, कळली का ग्लॉकोमाची कन्सेप्ट काय आहे? हे बघा इथे डोळा सर, इथे हा खाली खाली हे दिसला डोळा, हा बरोबर, इथं हात दिसतोय का नाही? हो दिसते मॅम, कर्सर. हा हा दिसतोय, हा हे रेड कलरचा पार्ट आहे पूर्ण गोल, रेड कलरचा पार्ट आहे पूर्ण गोल, दिसला? हो मॅम हा दिसला. ऑरेंज पार्ट आहे ना, तो पूर्ण गोल, त्याच्यामध्ये द्रव म्हणजे लिक्विड टाइप जेली प्रकारचा व्हाईट कलर भाग आहे. त्याच्यातलं पाणी जर बाहेर पडत नाहीये तर त्याचा दाब कुठे जाणार आहे, ऑप्टिक नर्व वरती जाणार आहे. बघा सर दाखवतात ते गोल करून. त्याचा भाग आहे ना, म्हणजे हा जेली सारखा भागातलं पाणी बाहेर जात नाहीये, तर त्याचा दाब कुठे जातोय, ऑप्टिक नर्व. हे ऑप्टिक नर्व म्हणजे इथे रेष आहे बघा, ऑप्टिक नर्व, हा इथे ऑप्टिक नर्व आहे, तिथे त्याचा दाब जाणार आहे. मग त्या दाबाचा परिणाम ऑप्टिक नर्व वरती काय होणार आहे, त्याचे तंतू नष्ट होणार आहेत किंवा त्या तंतूंना काहीतरी नुकसान हानी होणार आहे. आणि नुकसान हानी झाली तर काय होणार आहे, त्या माणसाला योग्य उपचार घेतला नाही तर ब्लाइंडनेस किंवा आंधळेपणा येऊ शकतो त्या माणसाला. ओके, ह्यालाच काय म्हणायचं, काचबिंदू, ग्लौकोमा. ओके, आता काय ओके. आहे त्याच्या डोळ्यातील कारण काय बघा, त्याच्या डोळ्यातील जे द्रव आहे ते बाहेर न जाणे, त्यामुळे त्या डोळ्यावरती किंवा त्या ऑप्टिक नर्व वरती दाब पडतोय. त्याच्यामुळे काय काय होऊ शकतं, डोळ्यात दुखणे, कधी कधी आंधळेपणा येऊ शकतो आणि दृष्टी त्याची कमी होऊ शकते. तर ह्याच्यावरती डॉक्टर काय उपचार करू शकतात, ड्रॉप्स देतात, लेझर ट्रीटमेंट करतात किंवा त्याच्यावरती सर्जरी पण करतात. ओके, हे झालं काचबिंदू. आता काचबिंदूची इंग्लिश मधून जर तुम्हाला कंडिशन बघायची असेल, ती काय, इंट्राक्युलर प्रेशर आहे, तो काय होतोय,
फ्लुइड प्रेशर इनसाइड आईला काय करतोय, प्रेशराईज करतोय. त्यामुळे काय होतंय, डॅमेजिंग द ऑप्टिक नर्व डॅमेज होते. त्या डॅमेज झाल्या, ऑप्टिक नर्व डॅमेज झाल्यामुळे काय होते, ग्रॅज्युअली आपली विजन काय होते, लॉस होते. आणि इफ लेफ्ट अनट्रीटेड इट मे कॉज ब्लाइंडनेस. जर त्यांनी योग्य वेळी उपचार घेतलाच नाही तर तो माणूस किंवा ते जे कोण पेशंट असेल त्याला ब्लाइंडनेसचा सामना करायला लागणार आहे. भाग म्हणजे काय ऑप्शन नाहीये दुसरा. नंतर आहे शेवटचा आणि 7वा टॉपिक, रातांधळेपणा. आणि हा सगळ्यांना माहिती, लहानपणापासून आपण रातांधळेपणा हे करतोय, बघतोय किंवा त्याच्या विषयी ऐकतोय. रातांधळेपणा मोस्ट प्रोबेबली काय म्हणतात, रात्री किंवा कमी प्रकाशात त्या माणसाला बाबा दिसत नाही, दृष्टी कमी होते त्या वेळेस. की त्याच दोषाला काय म्हणतात, आपण लहानपणापासून आजी आजोबा किंवा आपण पुस्तकामध्ये तेच शिकत आलोय की बाबा रातांधळेपणा म्हणजे काय, रात्रीच त्याच माणसाला स्पष्ट दिसत नाही किंवा दिसतच नाही काही काहींना, त्याची दृष्टी प्रकाशात, त्या प्रकाशात दृष्टी कमी होते, त्या दोषाला म्हणायचं रातांधळेपणा म्हणायचं. हा दोष हा दोष विटॅमिन ए च्या कमतरतेमुळे होतो. आता रातांधळेपणा कुठल्या विटॅमिनच्या कमतरतेमुळे होतो असं तुम्हाला एमसीक्यूज मध्ये विचारू शकतात. तर कोणत्या विटॅमिनमुळे कमतरतेमुळे रातांधळेपणा येतो आपल्याला, नाईट ब्लाइंडनेस म्हणतात रातांधळेपणाला. कोणत्या विटॅमिनमुळे, तर ए विटॅमिनची कमतरता आपल्या शरीरामध्ये असेल तर आपल्याला रातांधळेपणा येऊ शकतो, होऊ शकतो. त्यामुळे व्यक्तीला रात्री दिसण्याची काय होते, अडचण येते. पण दिवसाचं त्या माणसाला दिसणं सामान्य असतं, म्हणजे जसं नॉर्मल ह्युमन बिंगला दिसतं तसंच त्याला दिवसा दिसतं. ओके. आता विटॅमिन ए ची कमतरता कशा कशातून भरून काढू शकतो, त्या माणसाने हिरव्या भाज्या किंवा गाजर, विटॅमिन ए युक्त अन्नपदार्थ घ्यायला पाहिजेत, लोणी खाल्लं पाहिजे. रात्री दिसण्यात त्याला अडचण येते, कमी प्रकाशात धुसर दिसतंय, तर त्यांनी हे जे आहार आहेत, उपचार म्हणजे उपचार पद्धतीमध्ये डॉक्टरांनी त्याला हेच रेफर करणार की बाबा विटॅमिन ए चे सोर्स तुम्हाला खाण्यामधून जिथून भेटतात ते तुम्ही इनटेक करायचे. काय काय मग त्याच्यामध्ये आहे, विटॅमिन ए चे पदार्थ गाजर आहे, लोणी आहे, हिरव्या भाज्या आहेत, हे सगळं त्या पेशंटनी घेणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे त्याचा जो रातांधळेपणा आहे तो कमी होण्यासाठी मदत होणार आहे. तर नाईट ब्लाइंडनेसचं काय आहे, पहिली इन्फॉर्मेशन, ज्या व्यक्तीला, ज्या माणसाला रात्री किंवा कमी प्रकाशात दृष्टी कमी होते किंवा त्या दिसतच नाही, त्याला दुसर दिसतंय, त्या दोषाला म्हणायचं रातांधळेपणा. तर रातांधळेपणा हा कोणत्या गोष्टीमुळे उद्भवतो, जर शरीरामध्ये विटॅमिन ए ची कमतरता असेल तर त्या माणसाला रातांधळेपणा हा उद्भवतो. ओके. अजून काय सांगू शकतो ह्याच्यावरती की बाबा त्या माणसाने विटॅमिन ए ची कमतरता पूर्ण करण्यासारखे सोर्स त्याने इनटेक केले पाहिजेत. ओके. हा झाला आपला पूर्ण टॉपिक, डोळ्यांचे प्रकार आणि डोळ्यांची रचना, डोळ्यांचे प्रकार आणि दृष्टिदोष. हा पूर्ण टॉपिक आज आपला कव्हर झालेला आहे. ह्याच्यामध्ये काही डाऊट वगैरे समजला नसेल काही तर मला विचारा, परत विचारू शकता. मग मी पुढचा टॉपिक आहारशास्त्रामध्ये पुढचा टॉपिक स्टार्ट करणार आहे. तर 5 मिनिटं किंवा 2 मिनिटं रेस्ट घेऊन तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर विचारू शकता, नाहीतर मी पुढचं स्टार्ट करते. विचारा. आहे का कोणाला काही प्रॉब्लेम ह्या एवढ्या टॉपिक मध्ये? नाही मॅडम. ओके. दृष्टिदोषाचे काय काय प्रकार आहेत ते एकदा सांगा, 2च मिनिटं फक्त. 7 प्रकार आहेत. सांगा कोण कोण. निकट दृष्टिदोष, दूरदृष्टिदोष, वृद्ध दृष्टिदोष, दृष्टी वैषम्य, परत मोतीबिंदू, काचबिंदू, रातांधळेपणा. व्हेरी गुड. आता निकट दृष्टिदोष मध्ये काय आहे ते पण मगाशी 2-3 वेळा रिपीट झाले. दूरदृष्टिदोष पण वृद्ध दृष्टीमध्ये आपण पाहिलं की बाबा वयोमानामुळे त्या माणसाला काय होतंय, जवळचं दिसत नाहीये, त्यामुळे तो दृष्टिदोष आहे वृद्ध दृष्टीचा. त्याच्यासाठी कॉन्व्हेक्स जवळचं दिसत नाहीये म्हणून कॉन्व्हेक्स लेन्स यूज करतात. आणि जर दोन्ही पण दिसत नसेल तर बायफोकल लेन्स.
दृष्टीवैषम्य म्हणजे काय आहे? वैषम्यामध्ये काय होते की बाबा लेन्सचा आकार अनियमित वाकलेला अंडाकृती झाल्यामुळे काय होते, रेटिनावरती प्रकाश किरण फोकस होत नाही किंवा रेटिना प्रकाश किरण लाईट रेज ऍब्झॉर्ब करत नाही, त्यामुळे ऑप्टिकल नर्व मेंदूपर्यंत मेसेज ट्रान्समिट करत नाही. त्या दोषाला काय म्हणायचं? दृष्टीवैषम्य. नंतर आहे मोतीबिंदू, है ना. दृष्टीवैषम्य नंतर आहे कॅटरॅक्ट. कॅटरॅक्ट हा कशामुळे होतो? लेन्स वरती धूसरपणा, अस्पष्टपणा आला. अस्पष्टता, थर आला की तो होतो. आणि तो जर तो पेशंट असेल मधुमेहचा, बीपीचा आणि वयोमानानुसार हा मोतीबिंदूचा त्याला आजार होऊ शकतो. ओके. काचबिंदू म्हणजे काय आहे की बाबा जे आपली पांढरी जेली सारखा जो प्रकार आहे आतमध्ये डोळ्यांच्या पाठीमागे, तो अ, तो बाहेर पाणी बाहेर न पडल्यामुळे ते ऑप्टिक नर्वला त्याचं काय होते, प्रेशराईज होतंय. ते जे पण आतमध्ये लिक्विड आहे, जे पण आतमध्ये फ्लुइड आहे, त्या फ्लुइडने आतमध्ये ऑप्टिक नर्वचे जे तंतू आहेत ते डॅमेज होतात. ते डॅमेज झाल्यामुळे ऑप्टिक नर्व जर डॅमेज झालं किंवा त्याचे तंतू डॅमेज झाले तर ऑब्व्हियसली त्या माणसाला काहीच दिसू शकणार नाही. जर त्या माणसाने योग्य वेळी योग्य उपचार घेतले नाही तर त्याला आंधळेपणा येऊ शकतो. हा ग्लोकोमा म्हणजे काचबिंदू मध्ये डिफाईन केलेला आहे. आता रात आंधळेपणा काय आहे? नाईट ब्लाइंडनेस, की बाबा त्या माणसाला रात्रीचं काय होतंय, धुसर प्रकाश किरण त्या टायमिंग मध्ये तो ऍब्झॉर्ब करत नाही किंवा त्या टायमिंग मध्ये त्याला धुसरपणा येतोय, त्यालाच रात आंधळेपणा म्हणतात, है की नाही. म्हणजे रात्रीच्या वेळी त्या माणसाचे जे डोळा आहे, रेटिना, त्या रात्रीच्या वेळी त्याचे जे प्रकाश किरण आहे ते स्वतः ऍब्झॉर्ब करू शकत नाही रात्रीचा टाइम असल्यामुळे. त्यामुळे त्याला तो दोषाला रातांधळे आपण म्हणू शकतो. आणि काय आहे तो दोष कशामुळे, कोणत्या विटॅमिनची कमतरता असल्यामुळे उद्भवतो? ए ए विटॅमिन. राईट. आता विटॅमिन ए चे सोर्स कोणकोणते आहे की ते त्या पेशंटनी इनटेक केले पाहिजेत? हिरव्या भाज्या, लोणी, गाजर. व्हेरी नाईस. ओके. हे झालं आपला पूर्ण टॉपिक, डोळ्यांचे प्रकार, डोळ्यांची रचना आणि दृष्टिदोष. हा टॉपिक ते इथे संपलाय असं मी तुम्हाला. रातांधळेपणा आहे ना मॅम, तर माझे एक विचार आहे पहिल्यापासूनच की समजा जर त्याच्याजवळ खूप सारी लाईट आहे, आपलं कृत्रिम आणि ते आर्टिफिशियल लाईट्स आपण लावतात ना, ते लाईट असेल तरी पण दिसत नाही का त्याला? हम्म तेच तर सांगतात ते ना ते. आता सपोज रात्र होते ना, रात्र, हा, इव्हनिंग झाल्यानंतर हा सुरू होते. इव्हिनिंग, रात्र किंवा रात्री किती पण प्रकाश लावा, ते प्रकाश म्हणजे आता त्याला दिसणार की, असं नाही की तो आंधळा होणार आहे पूर्ण, पण त्याला काय होणार आहे त्याच्यामध्ये त्याला धुसरपणा येणार आहे. बिकॉज ते रात्रीचं त्यालाच तर म्हणायचं की तो रात्रीच्या वेळेस ते जे रेटिना आहे ना ते प्रकाश किरण ऍब्झॉर्ब करत नाहीये, त्याला म्हणायचं रातांधळेपणा. रात्रीच्या वेळेस म्हणजे रात्र झाली की त्या तो पेशंट आहे ती सांजेनंतर त्याला हे प्रोसिजर म्हणजे काय म्हणायचं, हे सुरूच होते क्रिया की बाबा हा, ते मी प्रकाशात लहान बदल रेटिना त्याचा ऍब्झॉर्ब नाही करत. दिसणार ना त्याला, म्हणजे ऍज कम्पेअर टू तुम्ही बाहेर नेलं त्याच्या व्यतिरिक्त त्याला प्रकाशात दिसणार, पण त्याला 80% किंवा 70% असं दिसणार, त्याला पूर्ण दिसणार नाहीये. त्याच दोषाला रातांधळेपणा म्हणायचं. अच्छा, ठीक आहे. हम्म चालेल. आता दुसरा आपण नवीन टॉपिक आहे आहारशास्त्र, न्यूट्रिशन सायन्स, ते सुरू करूया. ओके, एव्हरीवन इज रेडी? स्टार्ट करूया आपण. येस मॅम. ओके. आहारशास्त्र म्हणजे न्यूट्रिशन डाएट. काय सांगतं आपल्याला आहारशास्त्र? आहारशास्त्र, न्यूट्रिशन डाएट काय सांगतं बाबा आपल्याला? आहार म्हणजे काय? जे आपण अन्न, पोषक द्रव्ये आणि त्यांचा मानवी शरीरावरती होणारा परिणाम आहे याचा अभ्यास कशामध्ये करतात? आहारशास्त्रामध्ये करतात, म्हणजे न्यूट्रिशन सायन्स. तुम्ही बघितलंय का, जे जिम करतात किंवा जे खूप फिटनेस हेल्थ कडे खूप लक्ष देतात, ते काय करतात? डाएट, बॅलन्स डाएट चार्ट फॉलो करत असतात, नेहमी करत असतात. म्हणजे रोजच्या जीवनामध्ये जे आपले दगदगीचं जीवन आहे त्याच्यामध्ये आपण एवढं शेड्यूल फॉलो करत नाही, पण जे खूपच हेल्थ मध्ये कॉन्शियस असतात ते ना
बॅलन्स डाईट बाबा रोज दुपारच्या जेवणामध्ये ताक असलंच पाहिजे, दुपारच्या जेवणामध्ये दही असलंच पाहिजे, संध्याकाळी थोडाच आहार घेतला पाहिजे. हे जे सगळ्या गोष्टी आहेत, कडधान्य, कार्बोहायड्रेट्स, स्निग्ध पदार्थ, हे सगळ्या सगळ्या गोष्टींचा समावेश आपल्या रोजच्या आहारामध्ये झाला पाहिजे. ते आहे आहारशास्त्र. हे बॅलन्स डाईट जे न्यूट्रिशन सायन्स मध्ये आहे किंवा जे लोक फॉलो करतात ते खूप काटेकोरपणाने पाळतात. मग आहारशास्त्र आपल्याला नक्की काय शिकवतं किंवा काय सांगतं? आहारशास्त्र आपल्याला काय सांगतं बाबा, जे अन्न आपण घेतोय किंवा पोषक द्रव्य, त्यांचा मग आपल्या शरीरावरती काय इफेक्ट होतोय, हे आपण ह्या आहारशास्त्रामधून शिकणार आहे. ओके, त्याचा अभ्यास करणार आहे, त्यालाच आहारशास्त्र म्हणायचंय. आता आपण मेन छोटा टॉपिक म्हणजे पोषण. पोषण काय आहे बाबा? आपण एखाद्या झाडाला पाणी देतो, खत देतो किंवा काय करतो झाडाला अजून, सूर्यप्रकाशाच्या किरणांच्या खाली ठेवतोय, म्हणजे अशा अशा ठिकाणी ठेवतोय की बाबा त्याला पोषण भेटेल, बरोबर. पोषणचा अर्थ काय आहे की त्या गोष्टीमधून आपल्या शरीराचं काय होणार आहे, वाढ होणार आहे, किंवा आपल्या शरीराचं काय होणार आहे, आपल्या शरीराला काय भेटणार आहे, न्यूट्रिशन भेटणार आहे, बरोबर. समजतंय ना मी काय सांगते ते? मग अन्नातील जे पोषक घटकांचे ग्रहण करतोय आपण, ते पचन, शोषण आणि त्याचा शरीरात उपयोग होण्याची जी प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेलाच काय म्हणायचंय आपण? ती प्रक्रिया काय करते, आपल्या शरीराच्या वाढीस आपल्याला मदत करते, आपल्या शरीराचा विकास होण्यासाठी मदत करते, आणि तेच पोषण आपल्या शरीराचा आरोग्य समतोल राखण्याचा प्रयत्न करते, म्हणजेच न्यूट्रिशन. जर आपण व्यवस्थित प्रकारे रोजच्या जीवनामध्ये न्यूट्रिशन डाएट घेत असो, तर आपण आरोग्य आपलं रोगांपासून आपण थोडे 2-4 हात लांब पाठीमागेच असणार आहे. शरीराची वाढ आपली व्यवस्थित होणार आहे. आता तुम्ही कुपोषित बालक आणि सदृढ बालक बघितलं असेल. कुपोषित बालक कसं दिसतं दिसताना, आणि सदृढ बालक कसं दिसतं? बिकॉज सदृढ बालक का तसं दिसतं? कारण त्याचा योग्य प्रकारे आहार, न्यूट्रिशन, त्याला सगळं व्यवस्थित तिथल्या तिथं भेटलेलं असतं. सो त्याची बॉडी त्याच कंडिशनला रिॲक्ट, म्हणजे त्याची बॉडी त्या कंडिशन मध्ये सगळं पोषण फुलफिल झालेली दिसते. बट कुपोषित मुलाला हे सगळं भेटत नाही. आता ते कुपोषितचे पण 2 टाईप आहेत, जास्त आहार घेतल्यामुळे किंवा भेटलाच नाही त्यामुळे. तर हा झाला म्हणजे नुसतं एक्झाम्पल साठी मी तुम्हाला सांगितलं. आता पोषण म्हणजे तुम्हाला कळलं का बाबा? एक न्यूट्रिशन आहे, अन्न घटकातले पोषक घटक आहेत की जे आपण खाल्ल्यानंतर आपल्या शरीराच्या वाढीला किंवा आपल्या आरोग्याला, विकासाला त्याची हेल्प भेटते, किंवा ते आरोग्य राखण्यासाठी आपल्याला मदत होते, त्याला बोलायचं पोषण. न्यूट्रिशन इज द प्रोसेस ऑफ इनटेक, डायजेशन, absorption and utilization of nutrients from food by the body. It helps in growth, development and maintenance of good health. तर सगळ्यांनी आजच्या रोजच्या आपलं जे धावपळीचं जीवन आहे त्याच्यामध्ये थोडंसं ह्याच्याकडे फोकस करायचा की बाबा न्यूट्रिशन आहार आपण घेतोय की नाही, पोषण आपल्याला भेटतंय की नाही. मॅगी, बर्गर, पिझ्झा ह्याच्यात मधून आपल्याला काही भेटणार नाहीये. 2 मिनिट्स मध्ये कोणत्या गोष्टी होतात, त्या 2 मिनिट्स मधल्या गोष्टी कधीच पौष्टिक नसतात. ओके, आता काय आहे अजून? एक जस्ट 2 मिनिट्स फक्त. अजून आपण काय बघतोय? हे झालं आपलं पोषण. पोषण आपल्या शरीराला आवश्यक ऊर्जा आणि पोषक द्रव्ये कोणकोणत्या गोष्टी मिळवून देतात? कोणकोणत्या गोष्टी मिळवून देतात? एक म्हणजे कार्बोहायड्रेट्स, दुसरा असतात प्रथिने, चरबी, जीवनसत्वे, खनिजे, पाणी. ह्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये काही ना काही घटक आहेत की ते आपल्या शरीराला ऊर्जा देतात किंवा पोषक द्रव्ये प्रोव्हाइड करतात. आता मेन म्हणजे आपलं जे समतोल आहार म्हणतो आपण की बाबा बॅलन्स डाईट म्हणजे नक्की काय आहे? बॅलन्स डाईट कशाला म्हणायचं? द बॅलन्स डाईट काय आहे? दॅट कंटेन्स ऑल द इसेन्शियल न्यूट्रिशन. बॅलन्स डाईट मध्ये काय होतंय की बाबा ते सगळं प्रोव्हाइड करायचं, सगळे शरीराच्या सर्व गरजा त्याच्यामध्ये पूर्ण होतात. कोणकोणत्या गरजा पूर्ण होतात? ते बाबा शरीराला जे आवश्यक आहेत, शरीरातल्या गरजा पूर्ण, आहारमध्ये ज्या शरीराला गरजा आहेत त्या सगळ्या पूर्ण करण्यासाठी जो आहार आहे आपला पोषक घटकांचा, कोणकोणता? तर कार्बोहायड्रेट आहेत, प्रथिने आहेत, मेद आहे, मेद म्हणजे फॅट, विटॅमिन्स आहेत, विटॅमिन्स मीन्स जीवनसत्व, मिनरल्स म्हणजे खनिज, तंतुमय पदार्थ, फायबरस घटक आहेत, अजून पाणी. योग्य प्रमाणात जर असा आहार आपण घेतला तर शरीराची आपली वाढ आणि ऊर्जा टिकून राहते.
हे ह्या पूर्ण सगळ्या शरीराच्या निरोगी वाढीसाठी जे आवश्यक अन्न घटक योग्य प्रमाणात आपल्याला भेटतात त्याच आहारास समतोल आहार असं म्हणतात. मग समतोल आहाराचं आपल्या शरीराला किती गरज असते बघा. 50 ते 70% जे आहे पिष्टमय पदार्थ त्याला म्हणतात स्टार्ची फूड. 20 ते 30% असतात ते प्रथिने त्याला म्हणायचं प्रोटीन्स. आणि 10 ते 15% मेद लागतो म्हणजे फॅट लागतात. जे पदार्थ शरीरात गेल्यावर सहज पचला जाऊन ऊर्जा निर्माण तयार करतात त्याला अन्न म्हणतात. जे आपण रोजच्या जीवनामध्ये फूड इनटेक करतोय ते काय आहे की बाबा आपण सोप्या प्रकारे अन्न खातो का? कधी कधी आपण जिभेचे चोचले करतो. पण अन्नाची डेफिनेशन काय आहे की सुटसुटीत की बाबा अन्न जे आपल्याला शरीराला डायजेस्ट करायला हलकं आहे, पचायला सोपं आहे, त्यालाच शास्त्रामध्ये किंवा एखाद्या वेदामध्ये त्यालाच अन्न असं म्हटलेलं आहे. तर अन्नाचे प्रकार कोणकोणते असतात? अन्नाचे प्रकार म्हणजेच फूडचे प्रकार, टाइप्स ऑफ फूड किती प्रकारचे असतात? तर ते असतात 2 प्रकारचे. एक असतो वनस्पतीजन्य अन्न, दुसरा असतो प्राणीजन्य अन्न. वनस्पतीजन्य अन्न म्हणजे काय असतं? प्लांट बेस्ड फूड. आणि दुसरं प्राणीजन्य अन्न म्हणजे काय असतं? ॲनिमल बेस्ड फूड. तर वनस्पतीजन्य अन्न म्हणजे काय की बाबा प्लांट बेस्ड फूड ते फूड असतात जे ऑब्टेन फ्रॉम प्लांट सच ॲज फ्रुट्स, व्हेजिटेबल्स, ग्रेन्स, पल्सेस, नट्स अँड सीड्स. These foods are rich in vitamins, minerals, fiber and carbohydrates. बाबा कोणते ते फ्रुट्स? वनस्पतीपासून जे अन्न आपल्याला भेटतं. जसे की काय कोणकोणतं भेटतं आपल्याला वनस्पतीपासून अन्न? किंवा वनस्पतीपासून आपल्याला कोणकोणत्या गोष्टी भेटतात सांगा बरं? की बाबा फळे, भाज्या, धान्य, कडधान्य, सुकामेवा जे पण वनस्पतीपासून भेटतंय त्याला काय म्हणायचंय? वनस्पती अन्न म्हणजेच प्लांट बेस्ड फूड. समजलं का? अन्नाचे 2 प्रकार असतात. एक असतं वनस्पती जन्य अन्न, दुसरं असतं प्राणीजन्य अन्न. प्राणीजन्य अन्न म्हणजे काय आहे? जे जे प्राण्यांकडून आपल्याला भेटतात. कोणकोणत्या गोष्टी आपल्याला प्राण्यांकडून भेटतात? प्रोटीन. दूध, हा प्रोटीन, दूध, एग, अजून दही, तूप. दही, तूप. चिकन, मटन. मॅडम हा दही आणि चिकन. तूप 2च मिनिट हा, फक्त 2 मिनिट. प्राण्यापासून मिळते की दुधापासून मिळते मॅडम? 2 मिनिट हा, 2च. ठीक आहे. सॉरी बरं का 2 मिनिटासाठी. काय क्वेश्चन होता मॅडम तुमचा? काही नाही मॅडम? मॅडम, समज नाही 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 सांग. समजले मॅम. नाही मला काय वाटतं ते दही आणि तूप आपल्याला दुधापासून मिळते ना, तर मग नंतर विचार केला प्राणी म्हणजे जे आपल्याला प्राण्यांपासून जे स्त्रोत आहेत म्हणजे की दूध, दुधापासून अंडी, प्राण्यापासून समजलं मॅम मला. दूध, अंडी, मांस, मासे, लोणी, तूप. जे आता जे नॉन म्हणजे व्हेजिटेरियन, नॉन व्हेजिटेरियन मध्ये जात मोडतात ते सगळं म्हणजे इनटेक करतात. बाबा काय काय मीठ आहे, फिश आहे आणि आपले जे फक्त हे व्हेजिटेरियन आहेत ते काही प्राण्यांपासून इनटेक करणार आहेत. दूध, लोणी, तूप, बटर वगैरे. ओके. हे आहेत म्हणजे जे प्राण्यापासून अन्न म्हणजे जसे अन्न प्राण्यांपासून मिळते जसे की दूध, अंडी, मांस आणि मासे.
ह्या अन्नांमध्ये प्रथिने आणि मेद, जीवनसत्वे आणि खनिजे. प्रथिने म्हणजे प्रोटीन, मेद म्हणजे फॅट, जीवनसत्वे म्हणजे विटॅमिन्स आणि खनिजे म्हणजे मिनरल्स. हे सगळं कशामधून भेटतंय? हे जे प्राणी आहेत त्यांच्यामधून आपल्याला जे फूड भेटतात ते त्यामुळे आपल्याला शरीराची वाढ आणि ताकदीसाठी त्याचा यूज होतोय. तर आपल्याला 2 प्रकारच्या अन्नांचे प्रकार आहेत, फूडचे प्रकार आहेत. कोणकोणते? एक प्लांट बेस्ड फूड आणि दुसरा आहे अॅनिमल बेस्ड फूड. तर कळले का प्लांट बेस्ड फूड कोणते आणि अॅनिमल बेस्ड फूड कोणते? ओके. ओके मॅम, समजलं. हो मॅडम. हो, चालेल. आपण काय काय बघितलं आता? आहारशास्त्र आपल्याला काय शिकवतोय? आहारशास्त्र आपल्याला सांगतोय की बाबा अन्न, पोषक द्रव्ये आणि त्याचा मानवी शरीरावरती होणारा परिणाम काय आहे, त्याचा अभ्यास काय आहे, हे सगळं आपण बघतोय. त्यालाच आहारशास्त्र म्हणतात, की आपण हे सगळं बघतोय की संतुलित आहार म्हणजे काय आहे, पोषणाचे घटक काय आहेत, आरोग्य राखण्यासाठी आपण योग्य आहार पद्धती, बॅलन्स डाएट काय फॉलो केलं पाहिजे, हे आहारशास्त्र आपल्याला सांगतं. त्याच्यामध्ये पहिला पॉईंट पाहिला पोषण, न्यूट्रिशन म्हणजे काय? ज्याच्यामुळे आपल्या शरीराची वाढ, आपल्या शरीराला ऊर्जा भेटते आणि आपलं आरोग्य राखण्यासाठी जे न्यूट्रिशन्स लागतात ते त्याला पोषण म्हणायचे. आता समतोल आहार म्हणजे काय? बॅलन्स डाएट, की बाबा शरीर आपलं निरोगी वाढीसाठी जे पण आपल्याला योग्य प्रमाणात अन्न घटक लागतात ते म्हणजे फूड इलेमेंट जे आपल्याला लागतात ते आपण त्या आहारात घेतोय त्याला समतोल आहार म्हणायचं. तर संतुलित आहाराचं थोडंसं त्यांनी एक डिस्क्रिप्शन केलंय नंबर मध्ये. काय आहे? 50 ते 70% काय आहे? पिष्टमय म्हणजे स्टार्ची फूड. स्टार्ची फूड म्हणजे जे ज्यांच्यामध्ये गोड असतं बाबा, की बाबा आपण जे जेवण आहे, पिष्टमय पदार्थ म्हणजे स्टार्ची म्हणजे बटाटा स्टार्ची मध्ये येतो, म्हणजे त्याच्यामध्ये नॅचरल रित्या गोडसरपणा असतो, रताळे गोडसरपणा असतो, हे स्टार्ची फूड झाले. आता प्रथिने, प्रोटीन्स म्हणजे जे अंडी वगैरे आपण बघितले, अंडी, अजून दूध पण आहे, पण दुधामधून कॅल्शियम सुद्धा भेटतं. अजून अंडी आहेत प्रोटीनचा सोर्स. मेद, फॅट मध्ये आपण तेल तर इंटेक करतोच, अजून जे चरबीयुक्त लोणी, चीज, हे सगळे बटर, हे सगळे पदार्थ येतात फॅट्स मध्ये. हे सगळे शरीराला तेवढ्या तेवढ्या पर्सेंटेज मध्ये रिक्वायर्ड लागतातच, गरजेचेच असतात. 50 ते 70% पिष्टमय पदार्थ लागतात म्हणजे लागतात. 20 ते 30% प्रथिने आपल्या शरीराला पाहिजेत. 10 ते 15% मेद आपल्या शरीराला फॅट लागतो. आता जे पदार्थ शरीरात गेल्यावरती इझिली डायजेस्ट होतात त्याला काय म्हणायचं असतं? फूड म्हणतात. काही पण खाल्लं, पिझ्झा, बर्गर आपण खातोय किंवा आपण मटन, मासे पण खातोय, तर मटन ते पचायला किती दिवस लागतात? 24 तास लागतात. पण जे इझी आपल्याला अन्न, डाळ भात म्हणा, पालेभाज्या म्हणा, हे इझिली आपलं पोट डायजेस्ट करतं, त्याला फूड म्हणायचं. त्या फूडचे पण 2 टाइप्स आहेत. कोणते आहेत? की बाबा वनस्पतीजन्य अन्न आणि प्राणीजन्य. वनस्पतीजन्य म्हणजे काय आहे? प्लांट बेस्ड फूड आहे. आणि प्राणीजन्य अन्न म्हणजे काय आहे? अॅनिमल बेस्ड फूड आहे. ओके. आणि त्याच्यामध्ये वनस्पतीपासून मिळणाऱ्या गोष्टी कोणकोणत्या आहेत बाबा? आपण जर व्हेजिटेरियन लोकांना कोरिलेट केलं तर सगळं काय काय भेटतंय? धान्य कोणकोणते आहेत? तांदूळ आहे, वनस्पतीपासून भेटलेलं तांदूळ आहे, राईस, गहू, ज्वारी, बाजरी. परत कडधान्यांमध्ये सगळं भेटतंय, हरभरा, मूग, उडीद. फळामध्ये सगळं भेटतंय, भाज्यांमध्ये सगळं भेटतंय, तेलबिया पण सगळ्या वनस्पतीपासून बनतात ते. आणि प्राणीजन्य जर आपल्याला सांगितलं तर जे प्राण्यांपासून मिळतंय, की बाबा ते प्राण्यांपासून पण आपल्याला प्रथिने, मेद, जीवनसत्व आणि खनिजे मिळतात. आता प्रथिने, प्रोटीनचा सोर्स प्राणी, जीवनसत्वे हे सगळं प्राण्यांकडून भेटतात. आता विटॅमिन बी 12 आता इथं थोडंसं माझं नॉलेजेबल सांगते. इथं नाही आता विटॅमिन बी 12. विटॅमिन बी 12 हे फक्त मांस जे असतं त्याच्यामधूनच भेटतं. आता विटॅमिन बी 12 ची ज्यांच्यामध्ये कमतरता असते, फॉर एक्झाम्पल ते व्हेजिटेरियन माणूस आहे, तर त्यांना गोळी इंटेक म्हणजे ते मेडिसिन खातात, मेडिसिन थ्रू त्यांची नीड फुलफिल करतात. बट ज्यांच्या शरीरामध्ये जे लेडीज आहेत, ज्या लेडीज आहेत, जे प्रेग्नेंट लेडीज आहेत, त्यांच्यामध्ये विटॅमिन बी 12 ची खूप कमतरता होते. मग त्यांना काय आहे बाबा, की जे नॉनव्हेज खातात ते त्यांच्यासाठी ठीक आहे, पण जे नॉनव्हेज म्हणजे व्हेजिटेरियन आहेत, तर त्यांनी काय केलं पाहिजे? तर त्यांना डॉक्टर विटॅमिन बी 12 ची गोळ्या चालू करतात. कॅल्शियम सारख्याच गोळ्या विटॅमिन बी 12 च्या त्यांना रेग्युलर
सुरू करतात की त्याच्यामुळे त्यांना व्हिटॅमिन B12 हे घटक भेटून जातात. असे म्हणजे वनस्पती जेवढे इम्पॉर्टंट आहेत तेवढे प्राणीजन्य अन्न सुद्धा आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. ओके ओके. ओके. आता हे बघा, आता हे झालं आपलं छोटे समतोल आहार म्हणजे काय आहे, पोषण म्हणजे काय आहे. आता दुसरा पॉइंट आहे आपलं इम्पॉर्टन्स कंपोनंट ऑफ फूड. इम्पॉर्टन्स कंपोनंट्स ऑफ फूड म्हणजे काय, अन्नातील महत्वाचे घटक. आता जे आपण अन्न खातो त्याच्यामध्ये बाबा महत्वाचे घटक काय काय आहेत. आता सपोज मी आज बटाट्याची भाजी खाल्ली, बटाट्याच्या भाजीमधून मला काय भेटले, मी चपाती खाल्ली, चपातीमधून मला काय भेटले, ह्या गोष्टी थोड्याशा आपल्याला पण अवेअरनेस पाहिजे की बाबा अन्नातील महत्वाचे घटक म्हणजे काय काय आहे. कंपोनंट्स ऑफ फूड, इम्पॉर्टंट कंपोनंट्स ऑफ फूड. इम्पॉर्टंट कंपोनंट्स ऑफ फूड मध्ये काय काय येतं. अन्नातील महत्वाचे घटक म्हणजे जे शरीराच्या वाढीसाठी, आरोग्यासाठी, ऊर्जेसाठी आणि आपल्याला ते नीड असते किंवा आवश्यक आहेत आपल्याला त्या घटकांमध्ये सगळ्यांचा समावेश आहे. तर कोणकोणत्या घटकांचा समावेश आहे त्याच्यामध्ये, कार्बोहायड्रेट म्हणा, प्रोटीन्स म्हणा, चरबीयुक्त जे स्निग्ध पदार्थ आहेत, प्रथिने आहेत, खनिजे आहेत, अजून फायबर आहे. तर हे हे काय काय करत असतात बाबा आपल्या शरीरामध्ये. कार्बोहायड्रेट्स आपल्या शरीरामध्ये जे कार्बोहायड्रेट्स आपल्या शरीरामध्ये काय काय करत असतात, आपल्या शरीरामध्ये ते ऊर्जा देण्याचं काम करत असतात. चरबी स्निग्ध पदार्थ जे असतात ते काय करत असतात, स्निग्ध पदार्थ आपल्या शरीराला काय करत असतात, तेलाचे पदार्थ असतात ते आपल्या शरीरामध्ये मेद तयार करणे, फॅट तयार करण्यासाठी इम्पॉर्टन्स असतात. प्रथिने काय करत असतात, प्रोटीन्सचं काम काय असतं, शरीराला जी शरीराची वाढ आहे किंवा वाढ किंवा आपले जे डॅमेज पार्ट आहे त्याला फुलफिल करण्याचं काम प्रथिने करीत असतात. म्हणजे शरीरामध्ये कुठेतरी आपल्याला लागले किंवा आपल्या शरीरामध्ये बघा ऑपरेशन झालं असेल कोणाचं, तर सांगतात की जास्त अंडी खात जावा. अंडी खातात म्हणजे नक्की काय करतात, तर त्यांना प्रोटीन्स त्याच्यामधून भेटण्यासाठी डॉक्टर तसे सांगत असतात की बाबा ती जखम आहे किंवा ती जी काय त्याचं ऑपरेशन आहे, इजा आहे, ते लवकर कव्हर होतं. कशामुळे, प्रोटीन्स पासून. अजून फॅट्स तर आपल्याला काय करतात, ते आपल्या शरीरामध्ये ऑइलचं प्रमाण तेवढं, फॅट म्हणजे आपल्याला चरबी तेवढी जेवढी शरीरामध्ये लागते तर त्या फॅट्स मधून आपल्याला ती अवेलेबल होते. पण फॅट्स का आपल्या शरीराला गरजेची असते, कारण ती आपली ऊर्जा साठवून ठेवते आणि आपल्या शरीराचं तापमान नियंत्रित ठेवण्याचं काम फॅट्स करत असतात. ओके. दुसरं आहे अजून काय आहे ह्याच्यामध्ये, खनिजे, मिनरल्स. मिनरल्स काय करतात, मिनरल्स हे आपले हाडे, दात आणि जे रक्त निर्मित करतात त्या सगळ्यांना स्ट्रॉंग ठेवण्याचं काम मिनरल्स करत असतात. आता विटॅमिन्सचं काम काय आहे आपल्या शरीरामध्ये, विटॅमिन्स आपल्या शरीरामध्ये सगळ्या ज्या शरीराच्या क्रिया आहेत त्या व्यवस्थित ठेवण्याचं काम विटॅमिन्स करत असतात. आता तुम्ही पाठीमागे आपण डोळ्यांच्या इथं बघितलं, कोणतं होतं ते, विटॅमिन ए ची कमतरता कशामध्ये होती, काचबिंदूमध्ये ना, नाही काचबिंदूमध्ये नव्हती विटॅमिन ए. कशामध्ये विटॅमिन ए ची कमतरता, विटॅमिन काय काय, विटॅमिन ए नसल्यामुळे रातआंधळेपणा येते. हा, तर विटॅमिन ए ची कमतरता म्हणजे सांगण्याचं काय आहे, विटॅमिन्सचं फंक्शन काय आहे की बाबा जर शरीरातल्या क्रिया व्यवस्थित करण्याचं कामच आहे विटॅमिन्सचं, तर त्या विटॅमिन्स आपल्याला योग्य प्रमाणात नाही भेटल्या तर आपल्या शरीरातल्या ज्या क्रिया चालल्या त्या सुरळीत चालणार नाहीत. फॉर एक्झाम्पल विटॅमिन ए कमी पडल्यामुळे काय झालंय, त्या माणसाला रातआंधळेपणा झालाय. ओके. म्हणजे विटॅमिन्स जर कमी पडले तर, आता विटॅमिन सी जर आपल्याला कमी पडलं तर विटॅमिन सी चे सोर्स कोणकोणते आहेत, आपली केस, आवळा, संत्री. बरोबर. पण विटॅमिन सी आपल्या त्वचेसाठी चांगला असतो, विटॅमिन सी आपल्या केसांसाठी चांगला असतो. विटॅमिन सी च इनटेक आपल्या शरीरामध्ये असलं तर रोग प्रतिकार शक्ती आपली चांगली स्ट्रॉंग राहते, बरोबर ना. पण विटॅमिन सी ची कमतरता असल्यामुळे आपली कमी असल्यामुळे इम्युनिटी पॉवर आपली कमी राहणार आहे. म्हणजे विटॅमिनचं काम काय आहे आपल्या शरीरामध्ये, आपल्या शरीराच्या क्रिया ज्या चालल्या त्या सुरळीतपणे पार पाडण्याचं काम विटॅमिन्सचं असतं. आता अजून काय आहे, फायबर. फायबर पण खूप इम्पॉर्टंट काम आहे. फायबर काय करतो, तंतुमय पदार्थ जे पचनक्रिया आपल्या सुधारतात. आणि पचनक्रिया सुधारतात म्हणजे बघा,
आता पालेभाज्या आपण आणतो, फक्त मेथीचे आपण पानं घेतो, पालकची पानं घेतो. जे पालेभाज्या आपण पालाच खातो, म्हणजे पालाच घेतो. पण मोस्ट प्रोबेबली त्याचे जे दांडे असतात किंवा त्याची खालची जे पार्ट्स आहे, त्या पार्ट्स मध्ये हे तंतुमय पदार्थ भरपूर प्रमाणात असतात. आणि ते तंतुमय पदार्थ काय करतात? डायजेस्ट करण्याचं काम आपल्या जे शरीरामध्ये पाचन क्रिया आहे, ते पाचन क्रियाचं काम ते सुरळीत करण्याचं काम करतात. आता आपली मम्मी किंवा आपल्या घरामध्ये आपण स्वतः काय करतो? पीठ चाळून घेतो, राईट? गिरणीमधून आपण जेव्हा पीठ आणतोय दळून, तर आपण काय करतोय तेव्हा ते पीठ चाळून घेतोय आणि मग आपण त्याची भाकरी, चपाती फॉर एक्झाम्पल काय बनवायचे ते बनवतो. बट जे चाळून घेण्याची प्रोसिजर आहे, तर आपण त्यातले काय करतोय? चाळल्यामुळे तंतुमय पदार्थ फेकून देतोय आणि उरलेलं जे आहे थोडंसं त्याच्यामध्ये ते आपण खातोय. म्हणजे जे रफेज आहे, जे फायबर आहे, ते शरीराला खूप महत्वाचं असतं. तेच आपल्या शरीरामध्ये पचवण्याचं किंवा डायजेस्ट करण्याचं काम करत असतं. फायबरचं फंक्शन समजलं. अन्नातील जे महत्वाचे घटक आहेत, इम्पॉर्टंट कंपोनंट्स ऑफ फूड आहेत, त्याच्यामध्ये कोणकोणते फूड्स आहेत? पिष्टमय पदार्थ आहेत, चरबी स्निग्ध पदार्थ आहेत, प्रथिने आहेत, खनिजे आहेत, जीवनसत्व आहेत, फायबर्स आहेत. आता ह्याच्यामधून एखादा दुसरं राहिला असेल तरी पण ते इन्क्लूड करा, की जे जे आपल्या शरीराला लागते त्या अन्नामध्ये आपल्या इम्पॉर्टंटच कंपोनंट आहेत. ओके. आता अजून एक आहे बाबा, तुम्ही जर कॅलरी काय आहे? कॅलरी कधी तुम्ही ऐकलंय का? किंवा तुम्ही कधी एखादं चिप्सचं पॅकेट वगैरे खाल्लं असेल, तर चिप्सच्या पॅकेटाच्या पाठीमागे किंवा जे पण आपण बाहेरचं फूड घेतो बघा, त्याच्या पाठीमागे चिप्स म्हणा किंवा एखादं बिस्किट म्हणा, तर त्या बिस्किटाचं कधी कागद वाचला असेल तर त्याच्यामध्ये बघा काय कार्बोहायड्रेटचं प्रमाण एवढं एवढं आहे, 0.18% कार्बोहायड्रेट. नाहीतर चिप्स वरती कॅलरीजचं प्रमाण दिसतं. कॅलरीजचं फंक्शन काय आहे? कॅलरीजला म्हणतात काय नक्की? कॅलरी हे काय आहे? एकक आहे ते येस, मोजण्याचं, आहार राईट. मोजण्याचं. बरोबर. कॅलरी हे काय 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 म्हंटला मॅडम तुम्ही? कॅलरी म्हणजे मोजण्याचं एकक आहे, ऊर्जा मोजण्याचं. बरोबर. कॅलरी हे ऊर्जा मोजण्याचं एकक आहे, युनिट आहे एनर्जीचं, की बाबा ते मोजतात, त्यालाच कॅलरी म्हणतात. ऊर्जेचं मोजमाप. ऊर्जालाच कॅलरीलाच मराठीमध्ये म्हणतात उष्मांक. म्हणजे ऊर्जा मोजण्याचं प्रमाण म्हणजेच कॅलरी. ओके. सामान्यतः ज्याची वाढ पूर्ण झालेली आहे अशा, म्हणजे 21 ते 39 वर्षांची जी माणसं आहेत, म्हणजे 65 किलो वजन असणारे, त्यांना, म्हणजे जे हेल्दी मेल मध्ये मेल आहेत, हेल्दी मेल म्हणजे की ज्यांचं 70-65 किलो वजन आहे, त्यांना दिवसाला 3000 कॅलरीज त्यांच्या शरीराला लागतातच. 7 वर्षाच्या मुलाला 2000 कॅलरी लागतात. तर 65 वर्षाच्या स्त्रीला 1900 म्हणजे 1900 कॅलरी दिवसभरात त्या बाईला लागतात. 40च्या नंतर उष्मांकाची गरज हळूहळू कमी होते. का होते? कारण उष्मांक म्हणजे काय आहे, की आपल्या शरीराची धावपळ, आपण शरीरामध्ये जेवढं वर्कआउट करतो तेवढे आपले कॅलरीज बर्न होत असतात. मग त्या कॅलरीज ज्या गेल्यात त्या आपल्याला परत इनटेक करायला लागतात. पण जसं जसं आपलं वय वाढतं तसं तसं आपल्यामध्ये स्थूलतेचं प्रमाण जास्त होतं. कॅलरीजची कमतरता, म्हणजे कॅलरीज आपल्याला एवढ्या लागत नाही की जेवढा आपल्या जास्त लागतात तेवढ्या. मग 40 नंतर न कॅलरीजची गरज हळूहळू कमी व्हायला लागते. पण जे प्रेग्नेंट वुमन्स आहेत किंवा गर्भधारणा योग्य वयातील स्त्रिया आहेत, ज्यांना बाबा जे मिनिस्ट्रियल सायकल आहे, मासिक पाळी येण्यापूर्वी किंवा नंतर अधिक ऊर्जा लागते. आणि गर्भवतीला तर रोज 150 कॅलरीज एक्स्ट्रा लागतात. नॉर्मल ह्युमन बिंग्स पेक्षा त्या लेडीजला 150 कॅलरीज एक्स्ट्रा लागतात. थंड हवेत आपल्याला उत्साह वाटतो, पण हालचाल पण आपली तेवढी वाढते. उष्मांकाची काय होते? गरज तेव्हा जास्त होते. टोकाची थंडी किंवा अतिशय उष्मा यांनी हालचाल मंदावली की उष्मांकाची किंवा कॅलरीजची गरज आपल्याला थोडीशी कमी व्हायला लागते. ओके. कळलं का कॅलरी म्हणजे काय आहे? कॅलरी हे युनिट ऑफ एनर्जी आहे, की बाबा एनर्जी मोजण्याचं जे एकक आहे त्याला कॅलरी म्हणतात. पण शरीरामध्ये उष्मांकाची का गरज आहे? आपल्या शरीरामध्ये जे पण आपण ऊर्जेची कामं करतो ते कॅलरीज मुळेच होतात. ओके.
समजलाय का पॉइंट कॅलरीजचा? हो मॅम, समजलंय. जे पण आपण अन्न खातो त्यातून आपल्याला काय होते, शरीराला मिळणारी जी ऊर्जा आहे त्याचं रूपांतर जी शरीराला मिळते ऊर्जा, ती ऊर्जाच कशामध्ये मोजली जाते? कॅलरी मध्ये मोजली जाते. सपोज मी आता एक लाडू खाल्लाय, गोड पदार्थ एखादा खाल्लाय, तर त्या लाडूमध्ये किती कॅलरीज असतील? पुरणपोळीमध्ये 350, एक पोळी खाल्ली तर 350 कॅलरीज भेटतात असं एक पुस्तक सांगतं किंवा असं गुगल सांगतं. मग जर ती पुरणपोळी अतिशय गोड प्रमाणात असेल तर ऑब्व्हियसली एक्स्ट्रा 50 कॅलरीज ऍड असतील. जर कोण सपक पुरणपोळी खात असेल तर 350 एक्झॅक्टली त्या माणसाला तेवढ्या कॅलरीज भेटतात. पोळी कॅलरीज म्हणजे काय आहे? ऊर्जा आहे. ओके. आणि तीच ऊर्जा जी मोजतोय त्याला मोजमाप आहे, जे करणारे युनिट आहे ते कॅलरी आहे. आता हे झालं. आता एक सफरचंद आहे, त्याची एक सफरचंद जर आपण आता खाल्लंय तर त्या एका सफरचंदामधून आपल्याला 52 कॅलरी ऊर्जा भेटते. आणि एक चमचा तुपात 120 कॅलरी ऊर्जा असते. आता जी ऊर्जा आपली श्वास घेणे, विचार करणे, काम करणे अशा दैनंदिन क्रियांसाठी आपण ती ऊर्जा वापरतोय. काय काय बघा, 20-25 वयोगटातील मुलं भरपूर प्रमाणात खेळतात, त्यांची कॅलरीज तेवढ्या प्रमाणात काय होते? बर्न होते. म्हणजे तेवढी कॅलरीज त्यांची खेळूनच हे होऊन जाते. मग त्यांना ते बघा, कॅलरीज युक्त पदार्थ, गोड पदार्थ ज्यांनी आपल्याला इन्स्टंट ऊर्जा भेटते ते पदार्थ खाल्ले तर कॅलरीज तेवढ्या आपल्या शरीराला जेवढ्या लागतात तेवढ्या परत कॅलरीज येण्याचं काम होऊन जाते. म्हणजे जर आपल्याला असं वाटतंय की बाबा मला आज खूप थकवा आलाय किंवा मी आज भरपूर काम केले, तर कधी पण बघा चक्कर आल्यानंतरून थोडीशी साखर खातात किंवा एखादं चॉकलेट देतात, बिकॉज इन्स्टंट एनर्जी गोड पदार्थामध्ये असते. राईट. हे झालं कॅलरीजचं. आता दुसरं आहे, आपल्याला जर अधिक उष्मांक देणारे अन्न घटक आपल्या आहारामध्ये कोणकोणते असतात? जे तृणधान्य असतात, तृणधान्य किंवा जी भरड असते, ते जे आहे ते आपल्याला अधिक उष्मांक आपल्या शरीराला जे उष्ण पदार्थ आहेत ते आपल्या शरीराला ते उष्मांक देणारे अन्न घटक असतात. आता आपण आहारशास्त्रामध्ये काय काय पाहिलं थोडस सांगाल का? आहारशास्त्रामध्ये आपण काय काय पाहिलं आता? न्यूट्रिशन सायन्स मध्ये आपण काय काय पाहिलं? थोडे थोडे पॉइंट सांगाल का? आहारशास्त्रामध्ये आपण पहिलं स्टार्टिंगला न्यूट्रिशन म्हणजे त्याचं सकस आहार कसा असतो त्याची डेफिनेशन पाहिली. त्याच्यानंतर पण आहारशास्त्र कसं घ्यायचं ते पाहिलं. मग त्याच्यानंतर त्याचे IMP कंपोनंट कोणते कोणते आहेत फूडचे ते पाहिलंय. त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट, स्निग्ध पदार्थ, प्रथिने, खनिजे, विटॅमिन, फायबर हे पाहिलंय. बरोबर. आणि अन्नाचे प्रकार पण पाहिलो आपण. प्राणीजन्य आणि वनस्पतीजन्य पदार्थ आपण घेतो, तेही पाहिलो आपण. आणि अजून एक आहाराचा जर आपण एक विचार केला, मूलतत्वानुसार जर विचार केला, तर त्या आहाराच्या त्याच्यामध्ये ना हे सगळे पदार्थ असले पाहिजेत. कोणते? कॅलरीज असले पाहिजेत, प्रोटीन्स असले पाहिजेत, कार्बोहायड्रेट्स असले पाहिजेत, फॅटी फूड्स असले पाहिजेत, विटॅमिन्स पाहिजेत, मिनरल्स पाहिजेत, वॉटर, फायबर तर खूप इम्पॉर्टंट आहे, तंतुमय पदार्थ. पण त्याला चोथा म्हणतात म्हणून ते आपण वेस्टेज म्हणून आपण फेकून देतो, चोथा आहे म्हणून. पण ते फायबर खूप इम्पॉर्टंट असतात बॉडीला, बिकॉज ते खूप महत्वाचं काम करत असतात डायजेशन. जर ज्या पण ह्युमन बिंगचं डायजेशन खूप छान असेल तर तो व्यक्ती कधीच आजारी पडत नाही, बिकॉज तेच एक म्हणजे आपली पाचन क्रिया इम्पॉर्टंट आहे. कारण आपण जे फूड इनटेक करतोय ते व्यवस्थितरित्या पचतंय तर तो जो माणूस आहे तो किंवा जे ह्युमन बिंग आहे तो निरोगी आहे. तर त्यासाठी ते तंतुमय पदार्थ खूप इफेक्टिव्ह असतात. बट आपण ते तंतुमय पदार्थच आपण रिजेक्ट करतो. तर तंतुमय पदार्थ इम्पॉर्टंट आहेत आपल्या दैनंदिन जीवनामध्ये. आता कोणता पण व्यक्ती आहाराचा विचार जर आपण केला तर हा 9 जे पदार्थ आहेत किंवा हे जे पण आतापर्यंत मी तुम्हाला सांगते, पिष्टमय पदार्थ, चरबी, प्रथिने, खनिजे, जीवनसत्व, फायबर, पाणी म्हणा किंवा तंतुमय पदार्थ जे कर्बोदके आहेत, हे सगळं जे आहे
हे सगळं आपल्या शरीरात जे व्यक्ती आपण आपल्या आहारात याचा सगळ्याचा समावेश केला पाहिजे. प्रत्येक प्राणी मात्राला किंवा वनस्पतींना हालचाल करण्यासाठी, वाढीसाठी ऊर्जेची खूप गरज असते, ऊर्जेची खूप आवश्यकता असते. बरोबर ना? माणसाला व इतर प्राण्यांना ही आपल्याला ऊर्जा वनस्पतीपासून पण मिळते, ऍज युजल आपल्याला प्राण्यांकडून पण भेटते. तर वनस्पती ऊर्जा स्वतः बनवते. ओके, मग वनस्पती ऊर्जा स्वतः बनवते, तर वनस्पतीचे फूड आपण इनटेक केले तर ऑटोमॅटिकली आपल्याला ऊर्जा, एनर्जी भेटणार आहे. जमिनीच्या अंतर्गत असणारे क्षार, पाणी आणि इतर घटक यांच्यावर सूर्यकिरणांद्वारा उपलब्ध होणारी ऊर्जा, हवेतून मिळणारे वायूचे रेणू मीन्स व्हॉट, मॉलिक्युल्स, आणि काही जीवाणूंच्या मदतीने हे काम वनस्पती करतात. म्हणजेच फोटोसिंथेसिस प्रोसिजर, की बाबा फोटोसिंथेसिस प्रोसिजर मीन्स व्हॉट काय असते, की बाबा जे वनस्पती आहे ते त्यांचं फूड स्वतः तयार करतात, ते बरोबर ना? म्हणजे ते स्वतः ऊर्जा स्वतःची क्रिएट करतात आणि ते आपण त्यांच्याकडून त्या सोर्स घेतोय ऑटोमॅटिकली. त्यांचं जमिनीतून किंवा क्षार घटक जे पण सूर्यकिरणांद्वारा त्यांना उपलब्ध झाले, तर जीवाणूंच्या मदतीने हे काम ते वनस्पती करतात आहे. पण त्यांची ऊर्जा आपण ऑटोमॅटिकली त्यांचे जे पदार्थ आपण घेतोय त्याच्यामधून आपल्याला ऑब्विसली एनर्जीच भेटते. अशा प्रकारे जे आपण आतापर्यंत शिकलोय तो आपला आजचा टॉपिक पूर्ण जो आहे आहारशास्त्र, त्याच्यामध्ये आता एक कॅलरीज मी तुम्हाला इनडिफाईन सांगितले. जीवनसत्वमध्ये विटॅमिन्स असतात A B C D E. हे विटॅमिन सगळे आपल्या शरीराची जी कार्यपद्धती आहे, की शरीराचे सगळे पार्ट्स चाललेत किंवा शरीर जे आपलं कार्यरत करते त्याच्यासाठी जीवनसत्वे इम्पॉर्टंट असतात. अजून काय काय सांगितलं, प्रोटीन्स आपल्या शरीराला काय कशासाठी गरज असते, प्रोटीन्सची आपल्या शरीराला का गरज असते? बिकॉज कुठे पण आपल्याला इजा झाली असेल किंवा आपल्याला लागला असेल, कोणाचं ऑपरेशन झालं असेल, तर त्या माणसाला प्रोटीन्सची जास्त प्रमाणात गरज असते. बरोबर ना? प्रोटीन्स दिल्यामुळे त्या माणसाची इजा किंवा जी पण शरीराची झिजलेली ऊतक किंवा टिश्यू आहेत त्या भरून निघतात. कशामुळे? प्रोटीन्समुळे. अजून काय काय पाहिलं आपण? कार्बोहायड्रेट्सचं काम काय आहे? शरीराला अगेन ते काय करतात? एनर्जी प्रोव्हाइड करतात. अजून काय पाहिलं आपण? मिनरल्स काय करतात शरीराला? मिनरल्स काय करतात? एनीबडी कॅन टेल दिस आन्सर्स? मिनरल्स म्हणजे खनिजे आपल्या शरीरासाठी का महत्वाचे असतात? बिकॉज आपल्या शरीराची जे हाडं आहेत, शरीरामधील दात आहेत किंवा जे रक्त निर्माण करण्याचे सोर्स आहेत, त्यांना मजबूत ठेवण्याचं काम कोण करत असतं? मिनरल्स करत असतात. आता मिनरल्स आपल्याला कशातून भेटतात? हिरव्या पालेभाज्या तर असतातच. आता पालक हा मिनरल्सचा खूप सोर्स आहे. त्याच्यामधून पोटॅशियम खूप प्रमाणात आपल्या शरीराला भेटत असतं. म्हणजे त्याच्यामधून खनिजेचा स्रोत भेटतो. म्हणजे दात, हाडं, आणि जे पण आपण म्हणतो ना पालक खाल्ल्यानंतर आयर्न रिच फूड आहे पालक. आयर्न रिच म्हणजे आपल्या शरीराला रक्त हिमोग्लोबिनचं प्रमाण पालकनी जास्त होतं, म्हणजे ते आयर्न रिच फूड आहे. म्हणजेच काय आहे? रक्त निर्माण करणारं ते पदार्थ आहे. सो असे जे खनिजे आहेत जे आपल्या शरीराला इम्पॉर्टन्स आहेत ते काय करतात? आपल्या शरीरामध्ये रक्त तयार करण्याचं काम करतात. हाडे आणि दात मजबूत ठेवण्याचं काम काय करतात? मिनरल्स करतात. तंतुमय पदार्थ काय करतात? फायबरचं फंक्शन काय आहे? फायबरचं फंक्शन काय आहे सांगू शकाल का? बॉडीला ऐकू येतोय का माझा बॉडीला आवाज? एनर्जी देते मॅम. फायबर बॉडीला डायजेस्टिव्ह एनर्जी, हा, हा, डायजेशन डायजेस्ट. करण्यासाठी तंतुमेय पदार्थ पचनक्रिया सुधारतात, त्याच्यासाठी फायबरच फूड इम्पॉर्टन्स आहे. अजून पाण्यामध्ये काय असतं? आपल्या शरीरामध्ये पाणी, पोषक द्रव्य काय असतं? वहन करण्यासाठी पाण्याचं मिनरल काम. हो, क्षार असतात त्याच्यामध्ये, ते आपल्याला भेटतात. अजून मॅम अजून आणखी काय एक आपण जे आता शिकलो, पोषण आहार, न्यूट्रिएंट्स आणि बॅलन्स डाएट, जे पदार्थ आपण डेली घेतो त्यातही जर
कुठलाही एखादा पदार्थ कमी किंवा जास्त प्रमाण झाला तरीही आपल्याला आजार उद्भवू शकतो. हो होतो हां, मग ऑब्विसली. त्यासाठी मग ॲक्चुअल बॅलन्स्ड डाएट म्हणजे कुठल्या गोष्टीसाठी किंवा रेग्युलर नॉर्मल ह्युमन बीइंगसाठी किती आपण कुठल्या गोष्टी आपण घ्यायला पाहिजे, हे जर चार्ट मिळालं असतं तर बरं झालं असतं. म्हणजे हा सपोज जर आलं हे तशा प्रकारे जर क्वेश्चन तर मग युजफुल होईल. नाही नाही हो आहे की ते बॅलन्स डाएटचं एक पिरॅमिड आहे बघा. 8वीच्या किंवा 9वीच्या बुक मध्ये ते पिरॅमिड आहे. मी उद्या तुम्हाला दाखवते काय आहे ते पिरॅमिड, ते पण मी तोंडी सांगते आता, कारण ते माझ्याकडे पिरॅमिड नाहीये तुम्हाला दाखवायला, पण ते मला माहितीये काय आहे ते पिरॅमिड. की बाबा त्या पिरॅमिड मध्ये कसं आहे, आपल्याला रेग्युलरली लागणारे फूड कुठले रेग्युलरली लागणारे काय सांगितलंय शास्त्र, आहारशास्त्रामध्ये काय सांगितलंय, आपल्या आहारामध्ये 9 ज्या आता आपण पाहिलेत प्रोटीन पाहिले, पिष्टमय पदार्थ, चरबीचे पदार्थ, हे सगळं आपल्या आहारामध्ये असलं पाहिजे रेग्युलर. बघा आपण जेव्हा भाकरी खातोय किंवा आपण चपाती खातोय, त्या चपातीमधून आपल्याला काय प्रोव्हाइड होतं, काय प्रोव्हाइड कॅलरी, होतं, जे कार्बोहायड्रेट, फायबर आणि कार्बोहायड्रेट्स आपल्याला प्रोटीन. भेटतात. हो आपण आपण प्रोटीन्स पेक्षा आपल्याला त्याच्यातून ऊर्जा भेटते आहे की नाही. आता जर आपण बघितलं, आपण भात खातोय, रोज आपण भात खातोय, भात सुद्धा आपल्या शरीरासाठी इम्पॉर्टंट आहे. काय आहे भात, काय आहे राईस, काय आहे स्टार्ची फूड आहे, गोड पदार्थ आहे. तो भात काय करत असतो, डायजेस्ट होण्यासाठी आपल्याला तो पण मदत करत असतो. अजून आपल्या शरीरामध्ये आपण एखादी रोज पालेभाजीचा समावेश केला, दिवसभरातून एक ऍपल आपण खाल्ले, पण हे सगळं आपण नाही फॉलो करत. आपण काय करतो, रोज सकाळी संध्याकाळी दुपारी जे जेवण आहे ते खातोय किंवा आपण मोस्ट प्रोबेबली आपल्यावरती लक्ष देत नाही. बट जर तुम्हाला खरंच बॅलन्स डाईट आपल्या स्वतःच्या आहारामध्ये पाहिजे, तर तुम्हाला प्रोटीन्स, स्निग्ध पदार्थ, कार्बोहायड्रेट्स, विटॅमिन्स. आता विटॅमिन्स जे आहेत बघा, की आपण जेवणामध्ये विटॅमिन्स सारखं सारखं घेऊ शकत नाही, पण विटॅमिन्स हे सॅलड मधून आपल्याला भेटू शकतं. फॉर एक्झाम्पल आता मी बीट आहे, आवळा आहे, लोणचं, लोणचं आपण जेवताना थोडंसं ताटाला लोणचं घेतोय. लोणचं म्हणजे काय आहे, आपला चटपटीत पदार्थ नाहीये, तो विटॅमिन सी चा सोर्स आहे. तो जास्त जरी झाला तर जळजळते किंवा डायजेस्ट मध्ये अग्नी उत्पन्न करण्याचं, पित्त उत्पन्न करण्याचं काम करते, बट ते प्रमाणामध्ये असेल. हा जर ते प्रमाणामध्ये असेल तर विटॅमिन सी प्रोव्हाइड करण्याचं काम लोणचं करते. नेहमी बघा, योग्य आहार कुठेही जा, योग्य आहार जेव्हा आपण पूर्ण ताट सजवून देतो, सजवून म्हणजे चपाती किंवा पोळी भाजी भात आणि सलाड 2-3 आणि लोणचं, हे झालं म्हणजे पूर्ण व्यवस्थित आहार. आता जी अजून काय सांगायचं होतं मला, विटॅमिन्स हे आपल्याला सलाड मधून भेटतात. अजून दही आहे. आता कोण कोण म्हणतं बाबा दही काय आहे, दही खूप थंड आहे, पण प्रॅक्टिकली पाहिलं किंवा आयुर्वेदानुसार पाहिलं तर दही हे उष्ण आहे. दही हा उष्ण पदार्थ आहे. तो दुपारी रात्री दही घेत नाही, फक्त ते दुपारीच खातात. हे जे काही गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत. ताक हे आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की बाबा ताक हे अतिशय थंड, शरीराला थंडावा देणारं, अन्न पचन करणारं ताक हे खूप म्हणजे छान सोर्स आहे ताकाचा. की जरी तुम्ही उन्हाळ्यामध्ये रोज 1 ग्लास ताक पिलं तर तुमच्या शरीरामध्ये ज्यांना उष्णतेचा त्रास असतो तो त्रास कमी होतो. पायांचे तळवे जळजळणे वगैरे ताकाने खूप रिलीफ भेटतो. म्हणजे हे जे आहे योग्य प्रमाणात आपण करतोय की बाबा डाएट म्हणजे आपल्या शरीर, आपण आता तुम्ही जे लेडीज आहेत त्यांनी काय लक्ष दिलं पाहिजे की रोजच्या आहारामध्ये मी ही भाजी आणते का, मी रोजच्या आहारामध्ये हे सगळं आणते का, विटॅमिन्स आहेत का, स्टार्च फूड आहेत का, हे बघा पिरॅमिड सरांनी शोधून काढलं, इथे आहे. काय काय दिसतंय त्या पिरॅमिड मध्ये, बघा त्या पिरॅमिड दिसला की बघा त्याच्यामध्ये काय काय, अंडी आहेत, दूध आहेत, मासे आहेत. हे सगळं जे आहे, जे नॉन व्हेजिटेरियन आहेत त्यांनी आठवड्यातून एकदा दोनदा तरी म्हणजे अंडी तर रोजच्या रोज खाल्ली तर तो प्रोटीनचा सोर्स आहे. हे बघा ह्याच्यामध्ये दिसतंय काय काय आहे बघा. मला तर ह्याच्यामध्ये पिष्टमय पदार्थ जे स्निग्ध पदार्थ आहेत त्याच्यामध्ये येतात, तूप, लोणी ह्यासारखे पिष्टमय पदार्थांमध्ये येतात. अजून सलाड वगैरे जे आहेत
ते विटॅमिन्स मध्ये येतात. अजून ड्रायफ्रुट्स म्हणा, आवळा बदाम विटॅमिन ई चं खूप सोर्स आहे. आल्मंड म्हणजे विटॅमिन ई चा भरपूर स्रोत आहे. विटॅमिन ई कशासाठी लागतं? आपल्या त्वचेसाठी, केसांसाठी विटॅमिन ई भरपूर प्रमाणात लागतं. अजून काय काय आहे? मटन, मासे, B12 विटॅमिन सांगितलं मी, मटन, मासे, चिकन हे जे आहेत त्याच्यामधून पण प्रोटीन्सचा सोर्स आहे, ऍज वेल ऍज विटॅमिन्स पण त्याच्यामधून भेटतात, की जे वनस्पतीपासून भेटत नाही ते विटॅमिन्स त्याच्यापासून भेटतात. पनीर तर खूप प्रोटीनचा सोर्स आहे. जे लोक व्हेजिटेरियन आहेत त्यांनी आठवड्यातून 3 वेळा तरी पनीर खाल्लं पाहिजे, बिकॉज त्या पनीरमध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात आहे. हेच आहे सगळं बॅलन्स चार्ट. जे आपण 9 पदार्थ आपल्या आहारामध्ये आले, हे 9 पदार्थ आपल्या आहारामध्ये आले तर हा आपला झाला बॅलन्स चार्ट. ओके, अशा प्रकारे आपण आज आहारशास्त्र काय सांगते त्याच्यातलं पोषण, समतोल आहार, त्याच्यामध्ये अन्नातील महत्वाचे घटक, इम्पॉर्टंट कंपोनंट ऑफ फूड, आणि जर आहाराचा विचार करून आपण विचार करून आपण काय काय आपल्या आहारामध्ये गोष्टी असल्या पाहिजेत आणि आपण बॅलन्स डाएट आपलं कसं मेंटेन केलं पाहिजे, हे सगळं आपण आता आजच्या सेशन मध्ये बघितलंय. तर मला असं वाटतं आपलं आजचं सेशन इथं संपलेलं आहे. आता उद्याच्या लेक्चर जर घेईल